ऐकलें आनी सगळ्या जाणांनी म्हणजे वेगवेगळे ह्या डिमांडाचेर उलयतना विशय उलयले. बट सगळ्यात पयलीं फुडें वयता आसतना बाब विजय सरदेसाय हाणें पर्टिक्युलरली डायरेक्ट आरोप केलो तो पयलीं हांव खोडून काडटां, नाजाल्यार तो खरो जावन उरतलो. धाराशिव कन्सल्टंट वीच अपॉयंटेड बाय डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स त्यांनी 5 कोटी दिले म्हटलें, ताका एकूय पयसो दिवंक ना. सक्सेस फी बेसिसचेर ताका अपॉयंट केला. तो जे प्रोजेक्ट फंडिंग्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान गव्हर्मेंट ऑफ गोवा खातीर हाडटले ताचे 1.8% फीज ताका मेळटली. ती ताका टील डेट फक्त DPR रेडी करपा खातीर 5 लाख रुपया फक्त दिवपाक जाय. तेय बी दिवंक ना. बट तो सांगून गेलो 5 कोटी दिले म्हणून. कारण आमी एकदां हावजान उलयता तांकां मागीर खरें दिसता आनी फाल्यां ते म्हणजे प्रिंट करून छापून हाडूं शकता, दाखोवं शकता म्हणून हांवें क्लॅरिफाय केलें आनी कांयच ना. बाकीचे 5 कोटी रुपया दिवंक ना ते बी सांगता हांव. आनी दिल्या म्हणून खंय आसत जाल्यार म्हाका दाखय परत एकदां. 5 DP धाराशिव कन्सल्टंट डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स दिवंक ना. तुका तें सांगता हांव, ताका DPR रेडी करपाक फक्त 5 लाख रुपया दिवपाचे आसा. 5 लाख रुपया ते दिला. आन्सर तुका तशें दिला 5 कोटी म्हणून दिला जाल्यार म्हाका आन्सर दी. ना म्हाका धाडून दी ते आन्सर, हांव पळयतां. बट 5 लाख DPR रेडी करपाक ना, सबमिट करपाक 5 लाख, DPR रेडी करपाक आणि प्रपोजल फायनान्शियल असिस्टंट मेळटकर 1.84%. बरोबर ते जाता 1.84%, 5.42 करोड जाता. टील डेट एक सुद्धा पयसो दिवंक ना. आफ्टर ताका म्हणटात सक्सेस फी 1%. सक्सेस फीज सक्सेस फी टील डेट म्हणजे अजूनही पयशे ते जेन्ना गव्हर्मेंटाचे 100 कोटी रुपया जेन्ना गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान येतले तेन्ना येता ताका 1.8% करून तू जी कितें जाता पळय न्ही ती 2 कोटी रुपया जातली. 100 कोटी रुपया येतले तेन्ना 1.8%. 433.28 crores. हय, बट DPR सबमिट करूंक केला तेणे ना आतां. एक मिनिट स्पीकर सर, RKBY म्हणटा पळय ती स्पीकर सर खबर हांव तितून वता. प्रिन्सिपल स्कीम ती आनी ताणें डिस्कवर करपाक गरज ना. सादी स्कीम हांव परत एकदां सांगता, हांव डिटेलान ताका हांवें दिवंक ना इतकें क्लियर सांगलें. 5 लाख रुपया सुद्दां तेजे अजून दिवंक ना. DPR रेडी केल्या त्या सुद्दां. स्पीकर सर, खंयच्याय राज्याचो जर सर्वांगीण विकास करपाक जाय आसत जाल्यार ताका प्लॅनिंगाची गरज आसता. आनी प्लॅनिंग केल्या उपरांत तेजें वेवस्थीत रित्या एग्जिक्युशन जावपाक जाय आसता. ताज्या उपरांत तेजें फायनान्शियल मॅनेजमेंट आसता आनी मागीरूच राज्य एक आमी म्हणटा ती खूब बऱ्या पद्दतीन प्रोग्रेस करता. स्पीकर सर, 2012 हांव आमदार म्हणून ह्या विधानसभेत आयलां आनी तेन्नाच्यान हांव कंटिन्युअसली मॉनिटर करतां. 2012तल्यान देन चीफ मिनिस्टर श्री मनोहर पर्रीकर पासून आतां पर्यंत म्हणजे विथ द हेल्प ऑफ डबल इंजीन 2014च्यान ह्या राज्याचो खऱ्या अर्थात म्हणजे विकास जाता आसतना आमी पळयता. आनी तो जर वेवस्थीत आमी प्लॅनिंग करून डेवलपमेंट करूंक नासली जाल्यार नोवेर टू नोवेर ताजो जो ब्रीज आहा पळय न्ही तशा पद्दतीन जातली आसली. तांणी सांगलें तें बरोबर. तो ब्रीज कित्याक बांदला हो अजून ताकाय म्हाकाय खबर ना. हांवूय मदीं GSRTCचो चेअरमॅन. तो ब्रीज आतां डायरेक्टली ताका फक्त रस्तो करपाचो उरला, शेतान वयतलो. तो सांगता मागीर. स्पीकर सर हांवें फक्त स्पीकर सर बस सांगता हांव. म्हणजे तो ब्रीज जो आसा पळय GSRTCसूच बांदलेलो केन्ना तरी 2010-11 केन्ना तरी. नोवेर टू नोवेर. तरी तो आतां आमी ताका रस्तो एके सायडींतल्यान दिलो आनी दुसरे सायडीन ताका रस्तो मँग्रुजान शेतान बितान वचोंक मेळटलो ताका आतां वचूं येता. स्पीकर सर बस सांगता हांव. आनी ताकाच लागून स्पीकर सर आमी आमची वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन सातत्यात ह्या वेगवेगळ्या प्रोजेक्टांचे म्हणजे PWD, इलेक्ट्रिसिटी, WRD, GSRTC हितूंतल्यान इम्प्लिमेंटेशन जे आसा हें खूब बऱ्या पद्दतीन करता. आनी म्हणून तर ह्या राज्याच्या विकासात आमी अंत्योदय, ग्रामोदय आनी सर्वोदय ह्या पद्दतीन विकास करपाक आमच्या सगळे आयचे जे डिमांड आसा ते त्या दृश्टीन तितकेच म्हत्वाचे आसा. आमी जर पळयत जाल्यार डिमांड नंबर 8 म्हणजे ट्रेजरी अकाउंट्स पासून तर डिमांड नंबर 88 डिपार्टमेंट ऑफ द पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप सगळे म्हणजे रेव्हेन्यू अर्निंग्स आनी बाकीचे सगळे GSRTC हेचे सारकिले हेजेन इम्प्लिमेंटेशन करपी डिमांड आसा. स्पीकर सर, वेगवेगळ्या जाणांनी वेगवेगळे आरोप केल्या तितूरूय हांव सगळे वता. बट एक डिमांड घेता आसतनाच हांव तेंचे कितें आसत जाल्यार ताकाय आन्सर करता आनी कितें त्या अनुसार हांव सांगत फुडें वता.
स्पीकर सर, आमचो डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स एका ट्रेजरी ऑफ अकाउंट्स नॉर्थ आनी साऊथ हाजे सांगता आसतना स्पीकर सर आमी ई कुबेर इंटिग्रेशन सिस्टम स्टार्ट केल्या, ई पेमेंट्स आनी ई रिसिप्ट्स आमी सगळो हितूंतल्यान ट्रान्जॅक्शन खूब फास्ट जावपा खातीर ह्या सिस्टमीचो आमी फायनलायजेशन केल्लें आसा. आमचें लेखा भवन आमी डायरेक्टर ऑफ अकाउंट्सची सगळ्या जाणांक खबर आसा की सचिवालयाच्या जुन्या सचिवालयाच्या फाटली बिल्डींग खूब ओल्ड जावपाक आयिल्ली, तेजी आमी नवी बिल्डींग GCAक दिल्ल्या ग्रावंडाक तेकोन बांदलें आनी लेखा भवन हाजे केन्ना तरी फुडल्या 1-2-3 म्हयन्या भितर ताजें इनॉग्रेशन जातलें. बेस्ट पैकी बिल्डींग ही आमी कन्स्ट्रक्शन केल्या, खूब बऱ्या पद्दतीत आमी ही बिल्डींग कंप्लीट केल्या. हाजेर एक उलयता आसतना खुबश्या जाणांचो 58 रिटायर्ड केल्ले आनी तेजेर तेंचे उरलेले 2 वर्सांक तांकां सेटल करूंक ना हो खुबश्या जाणांनी उलयले. तितूंतले जवळपास म्हाका फिगर याद ना बट 600 जाणांचे सुमार ऑलरेडी तेंचे सगळे विशय क्लियर जाले. एक 300 लोक कितें तरी उरल्या. आमचो वेगळो सेल तेजेर काम करता. कोणाचो उरला आसत जाल्यार तेणी डायरेक्टली फायनान्स डिपार्टमेंटाक कॉन्टॅक्ट करचें. बट इट इज एन स्ट्रीमलायन जाला सगळ्यांचे कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे आमी सगळ्यांचे पेमेंट्स आनी हे ते दिवपाक सुरवात केला. आनी एक आमचेर आरोप केलो स्पीकर सर की आमी पेन्शन डिले करता म्हणून. स्पीकर सर, म्हाका खबर ना तुमी जर एखाद्या डिपार्टमेंटान काम करता आसत, तुमी रिटायर्ड जाल्या उपरांत तुमकां पेन्शन थंय कित्याक मेळना म्हाका कळना. कारण त्याच डिपार्टमेंटांतल्या एका म्हाका कॉपरेट करिना काय कितें, म्हणजे ताज्या पयलीं रिटायरमेंट जाल्यार ताजें कितें, म्हणजे खंय तरी कॉर्डिनेशन तेंच्याच मदीं आसपाची गरज आसा. ते काय सरकार थंय हाडूंक वचना. देर शूड बी द कॉर्डिनेशन बिटवीन दॅट सेम स्टाफ ऑफ द डिपार्टमेंट. तांच्यांनी जर धाडली जाल्यार आमच्या फायनान्स डिपार्टमेंट खंयसरूच कोणाचें हें कमी करपाक पळयनात. तांकां टायम टू टायम जें आसा अशा पद्दतीन आमचें अकाउंट्स डिपार्टमेंट नॉर्थ साऊथ सगळे कडेन वेवस्थीत रित्या काम करता. हितूर सोशल सेक्युरिटी स्कीम आसतलो, ग्रुप इन्शुरन्स स्कीम आसतलो, टायम टू टायम हितूंतल्यान हाजे स्किमीचे पयशे टायम टू टायम दिवपा खातीर आमी वेगळी सिस्टम मॉनिटर करता, जेणे करून DSS सारकेली स्कीम ही खूब स्ट्रीमलायन खूब बऱ्या पद्दतीन जातली. नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर तेंच्यांनी सांगलें की शॉर्टेज ना स्पीकर सर. 11 ट्रेजरीनी म्हणजे आमच्यो 2 साऊथ गोवा, नॉर्थ गोवा आनी 9 सब ट्रेजरी डिस्ट्रिक्ट ऑफीस हितूर एबंडंट अवेलेबल आसा. खंयसरूच हाजी शॉर्टेज ना, आमकां केन्नाच शॉर्टेज दिसूंक ना हें आमी क्लियर कट सांगता. आनी तेकाच लागून गव्हर्मेंटांत खुबश्यो प्रोसेस ज्यो आसा पळय न्ही, इट इज सिम्प्लिफायड एडमिनिस्ट्रेशन प्रोसेस हे केल्ल्यो आसा. आनी म्हाका दिसता आमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटान ह्या पद्दतीत आजुनूय बी म्हणजे ह्यो प्रोसेस खूब आनिकूय सिम्प्लिफिकेशन प्रोसेस करपा खातीर घेतलेले आसा. आमचे कडेन खंयसरूच हितूर पेंडन्सी जी आसा पळय न्हू ह्या हितूर कसलीच उरना स्पीकर सर. नेक्स्ट इज एन एक्सायज डिपार्टमेंट. स्पीकर सर, ह्या डिपार्टमेंटान की रेविन्यू इनक्रीज ना म्हटलो हे हांव स्कॅमाचेरूय उलयता, तेंच्यांनी कितें आरोप केला ताजेरूय बी उलयतलो हांव स्पीकर सर. आमी इनक्रीज इन रेविन्यू जर म्हणत जाल्यार आमकां जवळपास 33.16% रेविन्यू इनक्रीज जाल्लो आसा. आमी एक्सायज लायसन म्हणजे एका खंयसरूच डिले करिना. ट्रान्सफर ऑफ लायसन जर आसत जाल्यार म्हाका दिसता मॅक्झिमम टू मॅक्झिमम एक हेवटेन तेवटेन 20 दीस, बट कोणाचें ट्रान्सफर ऑफ लायसन आमी कित्याच खातीर दवरिना. खूब फास्ट पैकी हेजें दिता आमी. आमचो क्रॉस चेक आसता हेजेर एनफोर्समेंट सेल आमचो खूब बऱ्या पद्दतीन काम करता. GI टॅगिंग आमी करून घेतलेलें असेसमेंट ऑफ द बोर्ड. ओके स्पीकर सर, हाजेर सांगता आसतना म्हणजे आमच्या स्वताच्या ऑडिट सेलान हें सगळें चॅक केलें. पेडण्यांतलो जो स्कॅम कितें म्हणटा आमच्याच ऑडिट सेलान, आनी ताज्या उपरांतूच हें भायर कळ्ळां. आनी पयले फावटी स्पीकर सर सांगता म्हणजे जितके समथींग एप्रॉक्सिमेटली 27 लाख रुपया, 27 लाख पयलीं आमी भरून घेतले. आयज पर्यंत म्हणजे खंयच्याच हितूंतल्यान इतके पयशे डायरेक्ट भरून घेवं नासले. तर एकदां आमी जर तांकां पयलीं सस्पेंड केलें पयशे दिवचे नासले. पयलीं पयशे सगळे भरून घेतले. 2 जाणांक काय 3 जाणांक सस्पेंडूय केल्या. उरलेल्या 3 जाणांची केस विजिलन्साच्यान ACBन गेल्या. ACBंतल्यान हांकांय बी सस्पेंड उरलेल्यांक ते 100% करतले. ACB कडेन केस दिली. आमकां कोणाकूच एकट्याकूय वाटोवपाचो ना हितूरलो. बट एक गजाल हांव निश्चित सांगता की ते कोट्यांनी रुपयांनी फक्त म्हणजे 27 लाख रुपया सारको एमावंट हेजो तिको एप्रॉक्सिमेटली. आनी ताजे खातीर आमी एक सजेशन दिलां की डेप्युटी कलेक्टर पेडण्यान जे गेले 5 वर्सां खातीर पार्टींग परमिशन दिलें
पार्टीचे परमिशनाक 50,000 1,00,000 रुपया बी फी आसता 5 वर्सां जी दिली ती एक कॅल्क्युलेट कर आनी तितले पयशे तुका आयले जाल्यार कॅल्क्युलेट कर म्हाका दिसता की ते पयशे येवंक ना थंय दॅट इज द बिगर स्कॅम देन दीस स्पीकर सर चॅक करता हांव त्यांनी सांगलें ते चॅक करता म्हणून सांगलें म्हाकाय कन्सर्न आसा इट सरकारचो रेव्हेन्यू आसा आमचो इंटरनल ऑडिटर सेल ताजेर काम करता आनी हांव डिटेलान ताजेर इन्क्वायरी करता आनी अशा पद्दतीन जर आसत जाल्यार ताजेरूय इन्क्वायरी करून ते रिकवरी करता परत सांगता ते रिकवरी करपाची तयारी आसा स्पीकर सर आमची ओके स्पीकर सर तांच्यांनी Sir, the excise department had pointed out some CAG queries, so you just look into that as well. ओके स्पीकर सर त्यांनी CAG क्वेरी कितें काडल्या पळय न्हू ते हांव म्हज्या डिपार्टमेंटाक चॅक करपाक लायता आनी एक तेंच्यांनी म्हणजे एक्सायज लायसन्स आनी GST हाज्या मदीं म्हणजे जवळपास आमी फाटल्या 3 म्हयन्या भितर जवळपास 2,000 जाणांक नोटिसी धाडल्यो जेंच्यांनी एक्सायज फारीक करिनाशिल्ले 300 जाणांनी ऑलरेडी फारीक केले पयशे म्हणजे जेंच्या कडेन लायसन्स आशिल्ले एक्सायज बट ते GST पे करिनासले अप्रॉक्सिमेटली 2,000 त्या खातीर म्हणजे आमचो डेटा सेल जो आसा हो सगळ्या पद्दतीन इन्फॉर्मेशन कलेक्ट करून वेगवेगळ्या डिपार्टमेंटाक पास करता 300 जाणांनी ऑलरेडी GST नंबर घेवन तेंच्यांनी GST पे करपाक सुरवात केले आमी बाकी एक्सायज डिपार्टमेंटांतलो एनफोर्समेंट सेल आनी बाकीचे सगळे खूब बऱ्या पद्दतीन खूब जाणांनी की आमी IMFLाचेर फाटले फावटी जी वाडयल्ली एक्सायज ड्युटी आतां वाडोवना फाटले फावटी वाडयल्ली ताजेर आमी वर्किंग करता कितें कमी करप जाता ताजेर वर्किंग करता फक्त तुवें जें म्हटलें हांगा जे प्रोड्यूस करता तेजेर वेगळी सिस्टम आयज पर्यंत नाशिल्ली हाडून पॅक करप आनी प्रोड्यूस करप हो डिफरंट कन्सेप्ट आसा खबर आहा म्हाका बट इतको जर आसत जाल्यार तेजेर हांवें वर्किंग करपाक लायला तेज्या खातीर एक वेगळो स्लॅब कितें घालपाक मेळटा आसत जाल्यार तोय आमी घालता GI टॅग फॉर द फेणी आमी प्रमोट करीत आसा हांवें ऑलरेडी एम्बसीक बरोवपा खातीर आमच्या फॉरेन मिनिस्टराक बरयलां की आमकां परमिशन दिवचें जेणे करून आमी वेगवेगळ्या एम्बसीकूय बरयता आनी फेणी आमी प्रमोट करपाक शकतले मिनिस्टर फॉर द एक्सटर्नल अफेर्स हेका लेटर बरयलां आनी त्या पद्दतीन फेणी प्रमोट करपाचो आमचो विचार आसा फेणी जी आमी विकतात ती इट इज कलरलेस म्हणून ताका 42% VV अल्कोहोल आसूंक जाय आतां 28% पसून विकपाक काडल्या आनी कलर म्हळ्यार कितें तातूंत भितर इन्फ्युज्ड फेणी करतात सो तातूंत क्वॉलिटी जेन्ना हाडली तेन्ना इंटरनॅशनल तुजी एक्लेम देंवली इफ वी आर कंपिटींग वीथ टकिला वी हॅव टू हॅव स्टँडर्डायझेशन स्पीकर सर ना जाल्यार कितलेंय तुवें मार्केट केलें आनी प्रॉडक्ट इज नॉट गूड वॉट इज द यूज तेजेर स्टँडर्डायझेशनूय दवरपाक लायता म्हणजे तेजेर कंट्रोल दवरपा खातीर FDA ना कडक आसपा जाय ती बुकी लेव आसून डायल्यूट करून कोता येना ती स्पीकर सर ती आतां कडक विजय मातशें मारपी न्ही ते विजय knows a lot खबर about आहा गोंयकार मरे आमी न्ही म्हाका फेणी मारून खबर ना स्पीकर सर ती पळयता स्पीकर सर बट FDA जाय जाल्यार ती Speaker, sir, just 1 minute. I disagree with him. Because in the Portuguese days, there was something known as a conserva. You can check up in the taverns. They were all blended coconut fenis. So you can't say that feni has to be white. No. Speaker sir, फेणी पॉलिसी आहा बाबा आलेश सेकेरान फेणी पॉलिसी वाचूना No, I've read. Listen. I was in the feni business from 1970. No, you may be in the business, the policy. Policy may be policy. You make a policy, but it should be No. Don't remember, Vijay, no cross-talk. with the He go standard as per of policy. Government has given the policy. Speaker, sir. He only released the policy. Anyhow, final policy states. Then review the policy. Huh? Okay. the policy. So then that you tell you are in the government. I think- you went from here to स्पीकर there. सर You get it done. फायनल करच्या पयलीं अलेक्स बाप आनी विजय ताका दोगांयक हांव एका एक्सायज कमिशनराक सांगता मातशें कॉन्फिडन्सान घे पॉयंट कसो आहा पॉलिसी करच्या केल्या ती पॉलिसी फॉलो जाता वा ना हे आमदाराचें काम पळोवप पॉलिसीच जर रॉंग केल्या ती we'll मागीर continue. ताका कानान सांगप वचून Okay, we'll continue. Chief Minister, continue. It is a lower strength of the FENI is net GI tagged FENI and FENI policy is only talk about the GI FENI. But anyhow, हांव अलेक्स बाबाकूय तितून कॉन्फिडन्सान घेवपाक शेवटी आमकां फेणी GI टॅग करून ती प्रमोट कशी करपाची हें पळोवपाक जाय धाडून दी ताका Chief Minister, मातशें कंटिन्यू करी yes. नाल्यार सगळे पिवपा लागतले हिंगा स्पीकर सर ताज्या उपरांत कमर्शियल टॅक्सीसाच्या बाबतींत एक हांव निश्चित रित्या स्पीकर सर की आमी कमर्शियल टॅक्सीसच्या बाबतींत उलयता आसतना
GST, VAT, CST हाजेर जवळपास 18.5% ग्रोथ आमकां ह्या वर्सा दिसून आयिल्ली आसा. त्या खातीर सांगलें की आमी रेव्हेन्यू कलेक्शनच्या बाबतींत स्ट्रिक्टली एनफोर्समेंट सुरवात केला. आमी इवन दो आमचो इकॉनॉमीक इंटेलिजन्स युनिट हो खूब बऱ्या पद्दतीत काम करता. विशेष करून म्हणजे टुरिजम लायनीन आसतले, एक्सायज लायसन्स आसतली, इवन दो स्क्रॅप यार्ड्स आसतली, कन्स्ट्रक्शन मटेरियल्स रोड सायड्स विकपी हाज्या खातीर न्यू रजिस्ट्रेशन जावपाक सुरवात जाल्या आनी न्यू इवन दो वॅट रजिस्ट्रेशन जावपाक सुरवात जाल्या. स्पीकर सर, बऱ्याच जाणांनी कन्सर्न खास करून अलेक्स बाबानूच मेन्शन केल्लें की पयलीं तेंच्यांनी फूल पेमेंट केलो आनी ताज्या उपरांत ती आमी न्यू स्कीम जी आसा ती लॉन्च करता. अशें सुद्दां जे सगळे कोण पेमेंट केल्ले आसा ह्या सगळ्या जाणांक ह्या स्किमीन हे फावटी म्हणजे फ्रॉम द 2017 वन्स अगेन वी आर कन्सिडरींग दॅम आनी कमींग अप वीथ द न्यू स्कीम सो दॅट आनीक बॅकलॉग जो आसा हो कोणाचोच उरचो न्हू, जेणे करून सगळ्यांचे बाकीचे बॅकलॉग्स क्लियर जावचे आनी त्या खातीर आमचो GST डिपार्टमेंट खूब बऱ्या पद्दतीत हाजेर वर्किंग सुरू आसा. इट इज Speaker sir, ते GSTचेरूच ते कसिनोचें तुवें सांगलां तेजी इन्क्वायरी ती मातशी सारकी 10,000 करोड मोयला 10,000. स्पीकर सर, आतां सांगपाची गरज ना. एकदां हांवें एसेंब्लीन सांगलें काय ते आमचे डिपार्टमेंट तेजेर वर्किंग सुरवात करता कारण ते तुका तेस्ताच प्रॉमिस केला तुवें रेज केला तेन्नाच. आमी डेटा एनालिसीस सेल एस्टाब्लीश केला, आमी MOU पेटीएमच्या बरोबर सायन केला. युटिलायझेशन ऑफ आमी हाजेर स्पीकर सर वेगवेगळ्यो आमी हाजेर वर्किंग करता आसतना की लोकांक इझी रित्या की GST, VAT, CST हे पेमेंट करपा खातीर तेज्यो प्लगिंग ऑफ द लिकेजीस हे एन्श्युअर आमी करीत आसा आनी म्हाका निश्चितच खात्री आसा की डे बाय डे आमकां जरी 800 crores ऑफ रुपीज कॉम्पेन्सेशन दॅट जे सेंट्रला कडल्यान येताले ते कमी जाले सुद्दां आसत जाल्यार आमी ते वेगवेगळ्या माध्यमांतल्यान कॉम्पेन्सेट करपाक शकतले. म्हाका दिसता स्पीकर सर नेक्स्ट डिपार्टमेंट इज एन स्पीकर सर स्मॉल सेविंग आनी लॉटरीज हाजेर आमच्यो वेगवेगळ्या जाणांनी वेगवेगळी सजेशन्स दिली बट तितून हांव वचना. स्मॉल लॉटरीज ज्यो आमच्यो चलतात 2 जाण लॉटरीज चलयतात तेतूंतल्यान एक फ्रॉम 5-10 crores ऑफ रुपीज फॉर द लॉटरी खातीर हाजेर येता स्पीकर सर. नेक्स्ट मॅक्झिमम टू मॅक्झिमम विजन फायनान्स. स्पीकर सर, फायनान्स डिपार्टमेंटाच्यांनी वेगवेगळ्यो गजाली सांगता आसतना प्रामुख्यान ज्यो गजाली सांगल्यो की फायली उरता म्हणून ही मुळात बऱ्याच जाणांची कंप्लेन आसा. स्पीकर सर, टेंडर एकदां एक्सेप्ट जाल्या उपरांत हांव कित्याक उरता त्योय सांगता. आमकां कोणाच्योच फायली दवरपाचें कांयच हें नासता. मॅक्झिमम टू मॅक्झिमम इज 30 days कितें उरलीच क्वेरी काडपाक हेच्या खातीर. बट एक 2-3 क्रायटेरिया जे आसा, एक ही जेन खंयचीय फायल एक जर ताका बजेटरी प्रोविजन नासतनाय बी एकदां फायल कन्सर्न डिपार्टमेंटा कडल्यान आमकां धाडली वता. तेजो बजेट त्या हेडा वयलोच सोंपलेलो आसता. कन्सर्न हेडाचेर बजेट नासतनाय बी ती फायल धाडटात. त्या खातीर ती फायल आमकां परत धाडटा सो दॅट ती कंप्लाय करून तेंच्यांनी धाडून दिवपाची आसता. दॅट इज वन. सेकंड स्पीकर सर, टेंडर एक्सेप्ट जाल्या उपरांत इफ इट इज एन 1 crore एंड एबाव आनी इफ इट इज सिंगल टेंडर जाल्यार ती फायल GSW वता. इट इज एन गोवा स्टेट वर्क बोर्ड. ताची मिटींग एक्चुली 15 दिसांनी म्हणजे 15 दिसांनी ते 1 म्हयन्या भितर अंडर CS चेअरमॅनशीप ती मिटींग जाता. एबाव 5% ऑफ द रिजनेबल कॉस्ट जर आसत जाल्यार ती फायल GSW वता. ओके. 12.5 crores एंड एबाव ऑल केसीस ज्यो आसा पळय न्ही ही फायल GSW वता. त्या खातीर स्पीकर सर हाका थोडोसो लेट जाता. परत हांवें तशें सांगलें की बजेट जर एक्झॉस्ट जाल्लो आसत तर दर इज अ नो फंड प्रोविजन किंवा नो आनी दुसरी गजाल स्पीकर सर एकदां आमकां प्रायवेट प्रोजेक्टांतलेय बी म्हणजे प्रायवेट लँडांतले प्रोजेक्ट बरेच जाण फायनान्साक धाडटा. लँडाची ताका NOCच नासता. तशी जर आसत दर इज नो NOC फॉर द प्रोजेक्ट इन द प्रायवेट प्रॉपर्टी आनी त्यो फायली शेवटी म्हज्या फायनान्स डिपार्टमेंटाचो कन्सर्न आसता वेन वी आर स्पेंडींग द मनी तो रायटली स्पेंड करचो. स्पीकर सर, आमी अशेय प्रोजेक्ट पळयल्या की जे प्रोजेक्ट सरकारान बांदले आनी ते केन्नाच यूज येवंक ना की तशेंच प्रोजेक्ट आहा स्पीकर सर. सांगतलो जाल्यार खूब प्रोजेक्ट आहा. त्या खातीर आमच्या फायनान्स डिपार्टमेंटाक तितकी काळजी जी आसा ही हाज्या खातीर घेवची पडटा आनी ताकाच लागून म्हणजे म्हाका दिसता फायनान्स डिपार्टमेंटाचेर तरी तेंच्यांनी कट मोशन घालूंक जायना कारण उरलेल्यो सगळ्यो कोणाचीच फायल स्पीकर सर आफ्टर ऑल हांव मुख्यमंत्री गोंय राज्याचो आसा. ह्या राज्याचो ओवरऑल डेव्हलपमेंट जावपाक जाय ह्या हेतून सगळ्यांच्यो फायली
म्हणजे हांव GSIDCचेर येता खंयसरूच GSIDCच्या वतीन तुवें सांगल्यार तुजें मल्टीपर्पज हाय सेकंडरी 2 फ्लोर वयले बांदपाचें उरल्या ते एप्रुवल ऑलरेडी दिले. अरे पयलीं 2 फ्लोर तरी बांदता मरे. सर पळय आमी एक कितें होलसेल फिश मार्केट स्टार्ट केल्लें. हे सगळे पेंडिंग Speaker प्रोजेक्ट sir. 2021 कंप्लीट जावंक जाय आसले. स्पीकर सर, बिकॉज आय एम नॉट इन पॉवर दे आर नॉट गेटिंग कंप्लीट. होलसेल मार्केटाची हाफ लँड तेणे अजून अर्धीच लँड दिली आमच्या ना पक्षाला. ना 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 अरे ते विचार ताका ना अर्धी ना लँड ना दिवपूच ना 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 आता दिगंबर कामतीन तो मॉडेल चेंज केला. ताका कसो चेंज करूं आता आता तो जो टेंडर जालो ते भशेन जावपा जाय. आता कशी चेंज करता तुम्ही Speaker कोणाक sir. विचारून चेंज करता. स्पीकर सर HGPDAचो तो Honorable Daji, मेंबर please sit हा. down. हांव मेंबर आहा चेअरमॅन तुम्ही विजय आहा. बाब- chairman विजय मंत्री बाब- तुझो विश्वजीत राणे आहा. तू मेळत Honorable थंय member ठरया. विजय बाब हांव मातशें कितें करता हांव लोकांक घेवन येता ताका तुम्ही थंय ठरया HGPDAन ठरया कितें तें सारकें. स्पीकर सर Honorable- बरे प्रोजेक्टाचे पयशे वेस्ट करूंक जायना. वेन यू हॅव अ होलसेल मार्केट आमी प्लॅन कितें केल्लो गोंयकारां खातीर एक सेपरेट हे म्हूण आनी जे ट्रेडर आहा ताका सेपरेट. आता हे सगळे बरोबर घालून सोदताय. ट्रेडर इम्पॉर्टंट काय गोंयकार इम्पॉर्टंट कोण इम्पॉर्टंट तुमकां सांगा बरं तुमी आमकां. आणि विजय खंय गेल तुका ते Honorable member विजय फॉर्मेलिटी मातशें कोर्टा पळयता पळय एक मिनिट फॉर्मेलिटीचे. विजय बाब मातशें Speaker राव. sir. Let Chief Minister finish my सगळ्यांक गेले नाव आफ्टर्स लेट Chief Minister finish. स्पीकर सर त्या खातीर हय स्पीकर सर फायनान्स डिपार्टमेंटाच्या वतीन आमच्या GSIDCचे सगळे प्रोजेक्ट जे आसा पळय न्हू हे तेणी म्हटलां तशें ह्या वर्साच्या बजेटाचेर सांगता हांव म्हणजे पोरूय बी एप्रॉक्सिमेटली डायरेक्ट GSIDCचो बजेट 380 crores सुमार आशिल्लो. एप्रॉक्सिमेटली 305 crores रुपीज आमी स्पेंड केलो. 85% ऑफ द बजेट जो आसा फाटल्या वर्सा खर्च केलो. ओनूच्या वर्साक स्पीकर सर 23% बजेट आयच्या घडीक आमी स्पेंड केल्लो आसा. एक GSIDCन 2 तरेन कामां करता स्पीकर सर. एक कन्सर्न डिपार्टमेंट आमच्या कडेन डेपॉझीट करता आनी काम कर म्हणून सांगता. दुसरें आमी आमच्या हेडाचेर काम करता. थोडे जो पंचायतीचो बीन जो विशय काडलो आपलो क्रुजाचो MLA क्रूज हेणी खूब व्हडलो प्रोजेक्ट 5 वर्सां पयलीं घेवन हांव येता तेजेर येता मागीर सांग तूं म्हाका मागीर सांग. Honorable member स्पीकर Cruz, सर let Chief Minister finish. एक गजाल सांगता हांव स्पीकर सर न्ही सांगता हांव घेता रे जो स्पीकर सर मागीर. मार्केट कॉम्प्लेक्स पंचायत ग्राउंड म्हणजे 15-20 कोटीचो प्रोजेक्ट तेन्ना एकीच कडेन घेवन दवरला. जेन्ना हांव डिमांडाचेर उलयतालो डिमांड 32 तेन्ना हांवें सांगलें GSIDCचे 3 प्रोजेक्ट म्हाजे घेवचे म्हणून. एक चिंचणी मार्केट कॉम्प्लेक्स एक आसोलना पंचायत आनी एक वेर्ली विलेज फुटबॉल ग्राउंड. थिंग मातशें करेक्शन करचें. इट्स चिंचणी मार्केट कॉम्प्लेक्स म्हणटा चिंचणी पंचायत कॉम्प्लेक्स. थिंग फकत 2 ब्लॉक्स आहा एक पंचायत आहा आनी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा. ओके Chief Minister continue. स्पीकर please. सर तेजो पंचायत बिल्डींग जी बांदपाक जाय पळय न्ही दॅट इज अ प्रायोरिटी म्हजें म्हणणें आहा. ती खूब प्रायोरिटी आसा स्पीकर सर आनी ती घेवपाक लायता हांव. कारण तोच कॉम्प्लेक्स जो आसलो तो खूब व्हडलो करून दवरलेलो भितरूच मार्केट घातलेलें. पंचायत म्हाका पयलीं म्हणून हांवें त्याच खातीर सांगलें न्ही पंचायत तुका. पयलीं म्हाका खबर आसा स्पीकर सर त्या ती ताका सांगलें हांवें खूब व्हडलो प्रोजेक्ट करून दवरलेलो म्हणजे आमी पंचायत बिल्डींग बांदपाक डायरेक्टर ऑफ पंचायतींतल्यान आमकां 3 कोटी रुपया दिता GSIDC. ओके अंडर दीन दयाळ पंचायत तेजी पंचायत बिल्डींग तो कॉम्प्लेक्सूच 15 कोटीचो आसलो. येदो व्हडलो कॉम्प्लेक्स स्पीकर सर म्हणजे प्लॅनिंग नासतना म्हणजे हो कॉम्प्लेक्स खूब व्हडलो घेतला. Honorable मातशें Honorable member Cruz, पयलींचो 15 years जालीं. Honorable member Cruz मागीर सगळे all points should raise सर after. पयलींच सांगला प्लॅनिंग करता आसतना तें प्लॅनिंग सारकें करपाक जाय आसता पळय न्हू. आतां तूं आमदार जाला तूं प्लॅन कर वॉट इज युअर प्रायोरिटी तें प्लॅन कर सांगता हांव जालें. तूं फिक्स लोकांक विश्वासान घेवन आमकां तितकेंच करप गरजेचें आसा. स्पीकर सर हांवें GSIDCच्या वतीन सांगलें 23% बजेट आमी स्पेंड केला. हितून सगळी म्हणजे डायरेक्टर ऑफ अकाउंट्सची बिल्डींग 85% कंप्लीट जाला. सगळ्या प्रोजेक्टांनी वताना मार्मागो ITI तुजी हितुल्ली मडगांवची 70% कंप्लीट जाल्या. होडार ब्रीच 62% कंप्लीट जालो आमचो इंटिग्रेटेड. अशे सगळे प्रोजेक्ट जे स्पीकर सर आमी कंप्लीट करपाक घेतल्या आनी ऑलमोस्ट म्हाका दिसता GSIDC नांव फास्ट ट्रॅक केला आनी GSIDCचे सगळे ह्या वर्साचे प्रोजेक्ट इन पर्सेंटेजीन तुजो जो प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही ते तुजो ग्रावंड काय GSIDC कडेन ना तो म्हाका दिसता हेज्या कडेन आहा SAG कडेन आहा. हांव पळयतां स्पीकर सर आमच्या कडेन जर आसत जाल्यार आमी एकदां कितें करता ग्रावंड करपाकूच 9 कोटी रुपया मागता.
त्या हांव म्हाजें कांयच तर म्हणणें ना. प्रायोरिटी कित्याक ही ठरोवची. 9 कोटी रुपयांनी स्पीकर सर हांवें पयला ग्रावंड केल्लो, फाटले फावटी केला आनी तेजो ग्रीन टर्फ जो आहा पळय न्ही हो नाच जालो 3 म्हयन्या भितर. 3 म्हयन्या भितर नाच जाता म्हणजे आमी तो मेंटेन करिना. तो आमी हँडओवर कोणा कडेन तरी करता. तो मेंटेनूच म्हणजे एप्रॉक्सिमेटली तो ग्रीन टर्फ करपाकूच 2 कोटी रुपया लागता. 2 कोटी रुपया लागता. 3 म्हयन्या भितर ना जावप म्हणजे कितें तर. त्या खातीर सांगलें हांवें स्पीकर सर म्हाका 5 कोटीची पंचायत करूंक कांयच दिसना. 9 कोटीचो ग्रावंड केला 2 कोटी रुपया नाच जाले जाल्यार मागीर कोणाक सोदता थंय. कॉम्प्लेक्स आहा आमचो प्रोजेक्ट ऑलरेडी गायलो आहा सगळें गायलो आहा तेंच आनी गेले त्या वर्सा सावन हाटी लागलो आहे तुज्या बट यू आर नॉट रिलीजिंग. स्पीकर सर त्या खातीर हांवें सांगलें प्रायोरिटी तेज्या कडल्यान घेवन एक्चुली कितें आसा पळय न्ही आमी बजेटान प्रोविजन जेका जेका केला त्या डिपार्टमेंटाच्या हेडाचेर ओके त्या डिपार्टमेंटा हेडा वयले सगळे प्रोविजन्स जे आसा पळय न्ही स्पीकर सर तितकी कंप्लीट करता स्पीकर सर. त्या खातीर म्हाका दिसता फायनान्साचेर तरी कट मोशन तेंच्यांनी फाटीं घेवपाक जाय. हें करता आसतना ईडीसीच्या वेगवेगळ्या स्किमीचेरूय थोडे जाण उलयले बट ईडीसी डिपार्टमेंटाच्या वतीन त्या स्किमीन CMRYची आमी मातशी रिवायज करता. म्हाका खबर आहा गव्हर्मेंट गॅरेंटर किंवा बाकीचे गॅरेंटर असल्या कारणान ती स्कीम मातशी कमी लोक घेवंक पावता बट तितून आतां आमी रिवायज करता आनी चडांत चड लोक घेवपाक जाय ती स्कीम. ते कारण रेट ऑफ इंट्रस्ट खूब कमी आसा ओके ती घेवची म्हणून तिजो अवेरनेसूय आनी खूब मोठ्या प्रमाणात स्पीकर सर आमी करता. स्पीकर सर हाज्या वेळी म्हाका दिसता तसो फायनान्स तेंच्यांनी डिले इन प्रोजेक्ट होच तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रोजेक्ट डिले जाता म्हणटलो बट हाज्या फुडें म्हाका दिसता डिले जावपाक शकना. पेमेंट एक उलयता आसतना ती आमी सगळे कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान म्हाका खबर आहा तेजी पंचायत 3रो कॉन्ट्रॅक्टर आमकां कॉन्ट्रॅक्टराक टर्मिनेट केल्या शिवाय दुसरो कॉन्ट्रॅक्टर घेवपाक मेळना. आमी सगळे प्रोसेस जे आसा कॉन्ट्रॅक्टर ऑन बोर्ड घेता आसतना सगळे प्रोसेस कंप्लीट करता बट एखादो जर कॉन्ट्रॅक्टर बरो मेळना जाल्यार आमकां तो प्रोजेक्ट डिले जाता. म्हणून तर कॉन्ट्रॅक्टराक टर्मिनेट केल्या उपरांत न्यू कॉन्ट्रॅक्टर ऑन बोर्ड घेवचो पडटा आनी ऑन बोर्ड घेतल्या उपरांत ताका थोडोसो तिक्को प्रोसिजरल डिले जो आसा हो उरता. बट ऑलमोस्ट आमी सगळी प्रिकॉशन्स घेवन हे सगळे प्रोजेक्ट जे GSIDCचे आसा स्पीकर सर तितके प्रोजेक्ट आमी जाता तितके बेगीन स्पीकर सर ते प्रोजेक्ट फायनान्साचे कंप्लीट करता. म्युजियम नेक्स्ट म्युजियमाचेर उलयता आसतना सगळ्या जाणांक खबर आसा पाट्यार आसलेली बिल्डींग श्रिंक जाली आनी ताज्या उपरांत ती बिल्डींग डॅमोलिश करची पडली आनी ताका म्युजियम म्हटल्या उपरांत स्पीकर सर आमी 1000-2000 स्क्वेअर मिटराच्या जागेन बिल्डींग बांदूंक शकना पूण आमी ताका जागो आमच्या ओल्ड गोवा ज्या जाग्यार आमची मॅक्झिमम ट्युरिस्ट वता कारण इट शूड बी द ट्युरिस्टीक प्लेसीचेर आसपाक जाय. तेंचो गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो क्रायटेरिया आशिल्लो मिनिमम टू मिनिमम 10,000 स्क्वेअर मिटरची लँड जाय आशिल्ली. दे आर फंडींग अस दीस प्रोजेक्ट एप्रॉक्सिमेटली 50% 10 कोटी रुपया गव्हर्मेंट ऑफ इंडिया आमकां फंड करता त्या खातीर ताका जागा म्युजियमाक आमी ओल्ड गोवा दिली. आमी तेजो DPR रेडी केला. फक्त तेजो एक परत एकदा आमकां DPR तेजो परत आयलो सो GSIDC आतां तेजो DPR परत एकदा रिवायज करून गव्हर्मेंट ऑफ इंडियाक धाडटले. म्हाका दिसता अंदू आमकां तेजो प्रोजेक्ट सुरू करप शक्य जातलो. तेजे एट प्रेजेंटचे सगळे बाकीचे सगळे आशिल्ले हे जे आसा ते आमच्या ओल्ड सेक्रेटरेट जी बिल्डींग आसा तातूंत दवरला तेजें लिस्टींग आनी हें करप सुरू आसा. निश्चित रित्या आमकां परत आमी रिवायज करून आमी म्युजियम जो आसा बऱ्यांतलो बरो म्युजियम जावपाक जाय. स्पीकर सर हें म्हाजेंय मत आसा गोंयचो स्टेट ऑफ द आर्ट म्युजियमची बिल्डींग जावप कारण कोणीय आयलो काय राज्याचो म्युजियम खंय आसा काय म्हणून विचारता. त्या खातीर तांणी जी वेगवेगळी बट म्युजियम बिल्डींग ही जाता तितके बेगीन आमी सुरवात करता. स्पीकर सर प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन म्हणजे आमी वेगवेगळी कामां प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटांतल्यान करता. म्हणजे आधार एनरोलमेंट स्पीकर सर आमी घरा कडेन वचून सुद्दां आधार कार्ड करता. म्हणजे जो बॅड रिडन आहा पळय न्ही ताजें सुद्दां आधार कार्ड करता. जवळपास 105 आधार एनरोलमेंट सेंटर्स एट प्रेजेंट आसा. कोणाच्या जर कॉन्स्टिट्युएन्सीन नासत जाल्यार तेणी डायरेक्टर ऑफ प्लॅनिंगाक सांगचें थंयसर वेगळें सेंटर ओपन करता. कोणाकूच येवन लायनीन उबे दवरपाची आमकां संवय ना. वेगळें आनी एक जाय जाल्यार आधार कार्ड सेंटर आमी सुरवात करता. फक्त तुमी डायरेक्टर ऑफ प्लॅनिंगाक सांग स्पेशल कॅम्प घे म्हणून सांग. तो अपोजिशनाच्या हितूर सुद्दां जाल्यार येवन कॅम्प लायतलो. आमकां सगळ्यांचे आधार अपडेट जे आहा ते करपाक जाय आनी त्या खातीर म्हणजे तेजी स्टेट अचिवमेंट 109.70% आधार एनरोलमेंट स्टेटींत आसा. स्पीकर सर
आमी आमचे सगळे हितूर बर्थ आनी डेथ सर्टिफिकेट्स आनी बाकीच्यो सगळ्यो जितके प्लॅनिंग डिपार्टमेंटात लागता सगळें ऑनलायन केल्लें आसा प्लॅनिंग डिपार्टमेंटाचें काम त्या खातीर प्रॉम्प्टली त्या पद्दतीन आमचें कामूय करता दिव्यांग रजिस्टर्ड करपाचें कामूय बी आमच्या प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट करता प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटाच्या वतीन स्पीकर सर आमी आत्तां जे आमचे स्वयंपूर्ण गोंय प्रोग्राम हो आमी प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटाच्या वतीन इम्प्लिमेंट करता ताजें मॉनिटरींग करप ताच्या खातीर वेगवेगळ्यो स्किमी लोकां पर्यंत म्हणजे आमी जे अंत्योदय तत्वाचेर पर्यंत पावप हाच्या खातीर सातत्यान ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन कंटिन्युअसली प्लॅनिंग डिपार्टमेंट हें मॉनिटर करता तांच्या कडेन कॉर्डिनेशन करता सगळ्या डिपार्टमेंटा कडेन कॉर्डिनेशन करून कार्यक्रम तितूर हांव डिटेलान वचना हांव टायम टू टायम ह्या हेजेर उलयलां आनी लिटरेचरूय आमी डिस्ट्रिब्यूट केला फेलोशीप प्रोग्राम्स आमी ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन स्पीकर सर सुरवात केला ताका बरो रिस्पॉन्स मेळपाक लागला आमचे फेलोज खूब बऱ्या पद्दतीन काम करपाक लागलेले आसा स्पीकर सर ट्रेनींग दिवपाचें काम आमी करता बट ताजेर आमकां कट मोशन्स जरी वेगवेगळे आयले आसत जाल्यार म्हाका दिसता हाजेर वेगवेगळ्या आमी हेजे डिपार्टमेंटा कडेन मॉनिटरींग करप तांच्यो युटिलायझेशन सर्टिफिकेट्स वदर जे सांगले पळय न्ही तें ट्रायबलाची ती युटिलायझेशन सर्टिफिकेट ऑफ द स्टेट गव्हर्मेंट कोण तरी उलयता आसतना उलयलो बट ती सबमीट केली ट्रायबल डिपार्टमेंटान 12 कोटी रुपयाचे युटिलायजूच करून बट ती आमी चवकशी केली ती ऑलरेडी युटिलायझेशन सर्टिफिकेट सबमीट केली सगळ्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा पब्लीक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम हाच्या अंतर्गत युटिलायझेशन सर्टिफिकेट्स त्यो दोनूय कडेन दिवप हे कंटिन्युअसली आमचे प्लॅनिंग डिपार्टमेंट मॉनिटर करता आनी प्रत्येक डिपार्टमेंटाक ते दिवपाक लायता स्पीकर सर ह्या पद्दतीन प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटाचेर म्हाका दिसता जे कट मोशन्स घातले ते कारण खूब प्रॉम्प्ट रित्या ते काम करीत आसा म्हणजे स्वयंपूर्ण मित्रांक घेवन म्हणा किंवा अदरवायज ऑल्सो प्लॅनिंग डिपार्टमेंटाचें काम खूब बऱ्या पद्दतीन सुरू आसा त्या डिपार्टमेंटाचेर आमच्या स्पीकर सर म्हाका दिसता तेंच्यांनी तें काम एप्रिशिएट करपाकूच जाय इतक्या बऱ्या पद्दतीचें काम हें प्लॅनिंग डिपार्टमेंट करीत आसा नेक्स्ट Planning department doesn't have any figures of evaluation on inflation, on unemployment, on any statistics, on whether any studies done on Dabolim and Mopai, absolutely no figures. I don't understand how Chief Minister is saying it is working well. स्पीकर सर तांच्यांनी केल्ले सर्वे आनी बाकीचे सगळे जे आसा पळय न्ही आनी ईच एंड एवरी सर्वे डेटाज जाता जाल्यार हांव आत्तां म्हाजे कडेन हाडलेले ना बट हांव जितके रेडी केल्ले आसा पळय न्ही सगळो इकॉनॉमीक सर्वे पासून बाकीचे सगळे आय एम सबमिटींग ओके हांव तुका सोमार दीस पर्यंत सगळे जे आसा पळय न्हू हो डेटा सहीत आनी सबमीट केल्ले रिपोर्ट्स हे सगळे परत एकदां सबमीट करता प्लॅनिंग डिपार्टमेंटा कडल्यान जितके रेडी केल्ले आसा पळय न्हू तितके स्पीकर सर हांव सबमीट करता स्पीकर सर स्पीकर सर नेक्स्ट इज एन गोवा गॅझेटर डिपार्टमेंट स्पीकर सर गोवा गॅझेटर डिपार्टमेंट हे गोवा गॅझेटर डिपार्टमेंटाच्या वतीन आमी ताका फक्त एकूच एनी हांव ताच्या पयलीं हांव स्पीकर सर ट्रायबल डिपार्टमेंटाचेर येता ट्रायबल डिपार्टमेंट डिमांड नंबर 81 की बऱ्याच जाणांनी म्हटलें की कंपनी सेक्रेटरी अपॉयंट करपाक जाय देर इज एन कॉर्पोरेशन आमचे कडेन आसा आमी रिटेनरशीप बेसीचेर कंपनी सेक्रेटरी कडेन आमच्या त्या डिपार्टमेंटान आमचे कडेन काम करता त्या कॉर्पोरेशनांत आमकां ह्या डिपार्टमेंटांतल्यो सगळ्यो स्किमी जे जे कोण एप्लाय करता 100% लोकांक ह्या स्किमीचो फायदो जाता मागीर ती विद्या लक्ष्मी म्हण किंवा तूं बाकीची अटल आश्रा पर्यंत अटल आश्रा उलयता आसतना आमी 1.5 लाख रुपया घर रिपेर करपाक दिता आनी 3 लाख रुपया आमी घर बांदपाक दिता हितूर आमी ताका तोय क्लॉज काडून उडयलो की जर घर पंचायतीन नांवार तेजें आसत जाल्यार सुद्दां आमी फक्त म्हणजे TCP आमी तितूर रिलॅक्सेशनूय केलां म्हणजे ताका TCPच्या एप्रुवलाचीच गरज ना तितूर ताका रिलॅक्सेशनूय दिलां सर्टिफिकेट जरी तेणी घेतली पंचायतीची सर्टिफिकेट घेतली की आपूण तें घर परत रिकन्स्ट्रक्ट करता आनी प्लॅन दिलो जाल्यारूय ते पयशे ट्रायबला खातीर आमी ती स्कीम सँक्शन करता आनी येयल्ली एप्लिकेशन हय सांग CMान म्हटलां हें इम्प्लिमेंटेशन जालां म्हणून जावंक ना हें इम्प्लिमेंटेशन 1,50,000 रिपेर ऑफ हावस 3 lakhs फॉर कंस्ट्रक्शन ऑफ हावस
म्हाका दिसता चीफ मिनिस्टरान परतून आनी एकदां हेचेर रिथिंक करपाची गरज आहा. कित्याक स्पिकर सर 22,000 रुपया जालो रेयेचो ट्रक, चिरो जालो एक 40 रुपया. खंयचें घर 3 लाखान जातलें? हे स्पेशल ट्रायबला खातीर म्हाका दिसता 6 लाख रुपया तरी नये घर बांदपाक दिवंक जाय रिकन्स्ट्रक्शनाक, आनी रिपेराक जे देड आहा ते 3-3.5 लाख रुपया, 3.5 लाख मिनिमम हे करपाक जाय. हे चड ना, हे एप्लिकेशनां खूब कमी आहा. आनी एप्लिकेशनां कमी कित्याक येता? कित्याक जे नंबर ऑफ भितर अडचणी आहा, म्हणजे सीएमान सांगला सिम्प्लिफाय केला म्हणून, सिम्प्लिफाय जावंक ना त्यो अजुनी. स्पिकर सर, कोणा कडेन ती घराचे हाऊस टॅक्स जे आहा ते आज्याच्या नांवार आहा, आनी ते इतली भुरगीं आसतना ते म्हाज्या नांवार जावचें ना, हांव एप्लिकेशन करता स्पीकर सर. आज्याच्या नांवार. हे सिम्प्लिफाय करपाक व्हडलेशें कांय ना, हे सिम्प्लिफाय करपाची गरज आहा. स्पीकर सर, आज्याच्या नांवार घर असलेलें कोणाचें तरी आतां एकट्याच्या नांवार केल्या शिवाय काय ते सिम्प्लिफाय जावचें ना. आजो काय ना आतां पण ते भुरगीं इतली असता ते सक्सेशन डीड, इन्व्हेंटरी हे ते सगळें उरला. तरी एकट्याच्या नांवार आतां कोण आहा ते घरान तेच्या नांवार दी न्हू, त्या खातीर उरला ते सगळी स्किमी सगळ्यो उरल्या त्यो. उरलेले म्हाका मारूं येतले. ना तशें ना ते, कोण घरा रावता घर रिपेर केलें म्हणून काय ना. स्पीकर सर, एक मुख्यमंत्र्यान म्हणलें की सगळे स्किमीक जे पयशे येतात ते आमी बरे भशेन क्लियर जाता म्हणून. गेल्या वर्सात 19.63 crore सेंट्रल स्किमी खातीर आयले, सेंट्रल स्किमी वयल्यान ट्रायबला खातीर आयले. 6.67 crores अनयुटिलायज्ड उरले. अनयुटिलायज कित्याक उरले? आयदर एप्लिकंट्स कमी आयले ओ एप्लिकंट्स येवन तांकां तांचें काम जालें ना. बट फॅक्ट इज हे फिगर हांव म्हजें न्ही आं, हे तुजेच फिगर. स्पीकर सर, will chief minister increase the amount from 3 lakhs to 6 lakhs and from 1,50,000 to 3,50,000 repair? स्पीकर सर, तुम्ही श्रमधाम ही संकल्पना मांडली आणि 20 लोकांक घर बांदून दिली, त्याबद्दल हांव तुमचें अभिनंदन करता. आणि निश्चितरित्या बरी संकल्पना आसा, तुम्ही ती कंप्लीट केली श्रमधाम, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही ते फक्त ट्रायबलांक दिवंक ना, तर तुम्ही सगळ्या धर्मातल्या आणि समाजातल्या सगळ्या अशा 20 लाख लोकांची 20 लोकांची घरां बांधली, 100 घरां बांदपाची तुम्ही संकल्पनाय केल्या. आणि बाप मायकल यांनी म्हटलं त्याप्रमाणे 3 लाख रुपयान घर जायना, तुम्ही दाखवून दिले मिनिमम 6.50 7 लाख रुपयापर्यंत पडटा. स्पीकर सर, हांव पळयता की आमची प्रधानमंत्री आवास योजना ह्याच्या अंतर्गतूय बी ताका 3 लाख रुपया मेळटा. क्लब करून कशा पद्दतीन जाता जाल्यार हांवें रिहॅबिलिटेशन बोर्डाकूय कामाक लायला की तांकां आमी हावजींग बोर्डाचे तर आमचे जागे घेवन कंबायन एकी कडेन येवन वेगळ्या पद्दतीन तांकां घर दिवप जें एप्लिकेशन करता. खरेंच गोंयकारांक जाका घर ना किंवा अशा पद्दतीन आमच्या गांवांत रावपी थोडे जाण आसा, बट तेजेर आमी वर्कींग ऑलरेडी सुरवात केला की रिहॅबिलिटेशन बोर्ड, हावजींग बोर्ड. आणि ही कारण आमकां प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हेचो खूब कमी फायदो आमी घेतला. त्या खातीर तो फायदो घेवन जर आमी ते दिवपाक शक्य जालें जाल्यार आमी प्रत्येक जाग्यार अशा पद्दतीन जागो आयडेंटिफाय करून सुद्दां आमी ही स्कीम इम्प्लिमेंट करपाक शकतली. कारण आमी जेन्ना दितात तेजो हांव विचार करता 100%. इन्क्रीज करतलो अमावंट? हय, इन्क्रीज करतलो. कितलो तो सांगिना ना स्पीकर सर, हे श्रमदान आहा पळय, पण जातलो. श्रमदानाचे आतां आमी सगळे तोकेले की बरें काम केलां म्हणून. हांव मागता गव्हर्मेंटा कडेन की श्रमदाना खातीर बजेट हेड करचो. आमी बजेट सेशनान आहा, डिक्लेअर बजेट हेड न्ही. हे श्रमदान करपा खातीर बजेट हेड डिक्लेअर करा, जाल्यार खरें आमकां आमी कौतुक जातलें तुमचें. नाजाल्यार ते फकत एक इन्सिडंट जातलो, ताका बजेट हेड करचो. स्पीकर सर, सरकारात तुमचे हांवें अभिनंदन कित्याक म्हटलें, तुमी इनिशिएटिव्स घेतली आणि तुम्ही बाकी सगळी कडल्यान वेगवेगळे कडल्यान कोण फंड्स डोनेट करपी अशें सगळ्या कडल्यान सरकाराची स्कीम योजना म्हटली काय ताका प्लॅनिंग आणि बाकीचें सगळें करचें पडटलें. आमी फाटले फावटी कारण बरें काम केलां, एमपी लॅड स्कीम आमी डिक्लेअर करता म्हटलें आमी केली, सॉरी MLA लॅड. स्पीकर सर, 1 वर वाडे अर्द्या वरान सोंपयता. अर्द वरच वाडे, 1 वरान कितें? तुम्ही उलयतना तो 1 वर उलयला, तू 1 वर उलयला. हांव खंय 1 वर उलयला? हांव सारको 30 मिनटां. Speaker sir, under Rule 16 of the Rules of Procedure and Conduct of Business, I move the motion to extend its duration of the sitting of the House by half an hour. Motion is that the duration of the sitting of the House extended by half an hour. Those in favor, aye. The duration of the sitting of the House extended by half an hour.
स्पीकर सर, विजयान एक जे सांगले पळय न्ही 6 कोटी रुपया स्पेंड जावंक ना म्हणून ते पयशे आमकां मार्चान मेळ्ळे. ओके, अंडर आर्टिकल 275 मार्च एंडिंगाक मेळ्ळे एकदम. ते पयशे जे आहा पळय न्ही आतां युटिलायज करून आमी ऑलरेडी तुमकां खबर आहा कारण तुमी पर्सनली फॉलोअप करीत आसता ते पयशे. ओके, आमी ट्रायबल स्किमीच्या बाबतींत हांवें सांगलें 100% जे कोण खंयच्याय म्हणजे स्कॉलरशिपीक स्पेशली एप्लाय करता ते एक सुद्दां भुरग्याची स्कॉलरशीप उरना. आतां तर आमी पोर्टल केला, त्या पोर्टलाच्या नुसार एप्लाय करपाक लायल्या आनी 100% तांकां ती जी स्कीम ही आमी स्कॉलरशीप स्कीम प्री मॅट्रीक पोस्ट मॅट्रीक ही स्कीम आमी इम्प्लिमेंट करता. हय, तो हेजेर करपाक लायता, डॅशबोर्ड जो आहा डॅशबोर्ड करपाक लायता. स्पीकर सर, आमी ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट हे चलोवपाक आमी ऑलरेडी प्रोजेक्ट हो फाटल्या वर्सा हाडला. हो प्रोजेक्ट आमी चलोवपा खातीर वेवस्थीत रित्या सुरवात करता. ट्रायबल म्युजियम आमी करपाक घेतला. ओके, तोय कंप्लीट जातलो प्रोजेक्ट. स्पीकर सर, आमी फर्मागुडी हांगासर तो करपाक घेतला. वेगवेगळ्यो ट्रायबल स्किमी इम्प्लिमेंट आमी ट्रायबल भागात करता. फॉरेस्ट रायट ॲक्ट 2006 हाच्या नुसार आमी खूब जाणांक तेंच्यो ज्यो लँड्स दिवपाक जाय आशिल्ल्यो त्यो इंडिविज्युअल क्लेम्स एक्चुली आतां आनी कम्युनिटी क्लेम्स म्हणजे 9,758 आशिल्ल्यो तितूंतल्यो जवळपास 2,500 सुमार कंप्लीट जायत येयल्यो. स्लो आसा हे, बरे त्यो करता, फास्ट ट्रॅक करता. स्पीकर सर, आमी ह्या वर्सा टार्गेट दवरून जितके टायटल्स क्लियर आहा ते सगळे स्पीकर सर आमी तितक्यांचे टायटल कंप्लीट आहा तितक्यांक त्यो दिता. स्पीकर सर, स्पीकर सर, म्हाका दिसता ट्रायबल वेलफेरा खातीर आमी खंयचीच म्हणजे रिजर्वेशनाचे डेलिगेशन दातारके हाडल्या की न्हय कितें म्हटलें? पॉलिटिकल रिजर्वेशन. पॉलिटिकल रिजर्वेशनचे पयर आमी सांगलां स्पीकर सर, तेजेर आनी वेगळें आयज वेगळें कितें सांगपाक जाय. इट इज एन फ्लोर ऑफ द हावस हांवें प्रॉमीस केला. तर ती स्पीकर सर एकदां जें सांगता पळय न्हू तें परत दुसरे दीस कित्याक सांगपाक जाय? तर दे हॅव रिकॉर्डेड वर्बेटिंगान आहा न्ही, जाय जाल्यार तूं परत एकदां काडून घे. एकदां सांगल्यार म्हाका परत परत म्हणजे तुका म्हाजेर विश्वास ना? हां, निदान फ्लोर ऑफ द भायर विश्वास दवरूं नाका पॉलिटिकली, हांगा तरी दवर न्ही रे. CM, म्हाका दिसता कांय स्किमी आसा न्ही त्यो हांव आसतना जर 14-15 केल्ल्यो त्यो आनी अपग्रेड जावं ना, ताजे फायनान्शियल अपग्रेडेशन जालेंच ना. उदाहरणार्थ जे आसा ना हॉस्टेल ग्रांट आसा तशें आसा. स्पीकर सर, तुमी सांगल्या उपरांत आमी ती एकदां परत रिवायज करपाक घेतल्या. ओके, जाका थोडेशे हे म्हणजे इन्क्रिमेंट करपाक जाय ते स्पीकर सर आमी करता आनी जाता तितके बेगीन जाता जाल्यार मागीर सप्लिमेंटरी बजेटा खातीर तितूर प्रोविजनूय बी जे आसा पळय न्हू तें स्पीकर सर करपाक लायता. स्पीकर सर, आमी जो डिमांड नंबर 79 डिपार्टमेंट ऑफ द गोवा गॅझेटर अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड हे नवीन न्ही, विजयान सारकें नवीन डिपार्टमेंट न्ही, डिपार्टमेंट जुनेच सगळ्यात पडले ते सारकें. थोड्या जाणांक तें नवीनशें दिसता, आमी नवीन करूंक ना, ताका फक्त हिस्टॉरिकल रिकॉर्ड्स हो शब्द आमी जॉईन केला. आनी हितूर सगळे हिस्टॉरिकल रिकॉर्ड म्हणजे ट्रान्सलेशन ऑफ द ट्रायल फायल्स अँड अदर हिस्टॉरिकल रिकॉर्ड्स, प्रिपेरेशन ऑफ द तालुका गॅझेटर्स, अपग्रेडेशन रिविजन ऑफ द प्रेझेंट वॉल्युम्स ऑफ द गोवा गॅझेटर आनी इट इज एन एक्विजिशन ऑफ द हिस्टॉरिकल 1979 ते आतां तितूर लास्ट जाल्लो एज पर युअर ओन रिकॉर्ड्स. हय, लास्ट जाला 1979 म्हळ्यार 44 years ago. आतां बऱ्या ऑफिसराचेर हांवें रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या त्या खातीर हेजें काम स्पीडअप जातलें. 7 लोक आहात तातूंत. इट इज द स्मॉलस्ट डिपार्टमेंट. ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ आनी बजेटरी एलोकेशन. बजेटरी एलोकेशन कितलें आहा ताका? स्पीकर सर, हाका बजेटरी एलोकेशन हांव सांगता, म्हाका आत्तां लक्षांत ना स्पीकर सर, बट हांव सांगता कारण ताका हेड डिपार्टमेंट पसून आसचो ना. हेड ऑफ द डिपार्टमेंट आहा म्हाका दिसना. स्पीकर सर 1.20 crores, तेच न्ही, 1,20,00,000. पंचायत घर जाता 3 कोटी. हिस्टॉरिकल प्लेसीस नोटिफाय जातले ते स्पीकर सर त्यो आर्कोलॉजी डिपार्टमेंटाच्या अंडर जातल्यो. हाजें काम जें आसा पळय न्ही स्पीकर सर, हे बाकीचे सगळे म्हणजे वेगवेगळे रिकॉर्ड्स आनी हे ते करून गॅजेट करप. तुजे ते हिस्टॉरिकल लास्ट टाइम मिनिस्टर सेड दॅट इट डजंट कम अंडर हिम. आतां स्पीकर सर regarding the memorial of the freedom fighters struggles, maintenance will be taken under the Department of the Archaeology by forming the proper policy. As the archaeology department पयलीं ताका पॉलिसी कांयच नाशिल्ली, पूण आतां ते करपाक लायला आनी ते रिकॉर्ड करता आमी. कारण दे विल ऑल बी नोटिफाईड सून. येस स्पीकर सर करता. ओके स्पीकर सर, हे जाल्या उपरांत
लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट हे करता आसतना की बऱ्याच जणांचे म्हणणे आमचे सेंट्रल CIS सिस्टम, सेंट्रल इन्स्पेक्शन सिस्टम, डिस्ट्रिक्ट रिफॉर्म एक्शन प्लॅन हेच्यान तेजी आमचे मोबायल लॅबॉरेटरी आमी सुरवात केल्ली आसा आणि हाजे वेगवेगळे काम बऱ्याच जाणांक दिसता की हे डिपार्टमेंट आमचें कांयच काम करिना म्हणून, बट तेंच्यांनी आत्तां टोटल केसीस बूक ज्यो केल्या पळय न्ही 752 केसीस तेंच्यांनी फाटल्या वर्साक बूक केला सगळ्यो, म्हणजे पेट्रोल पंप आसतलो, बारीक सारीक तुजे सिलिंडर चॅक करपाचें कोणी तरी जस्ट सांगलें, आमी टायम टू टायम आमचे मेट्रोलॉजी डिपार्टमेंट थंय वचून तांचे क्रॉस चेक करीत आसता, व्हेरीफाय करीत आसा आणि तेजे तालुका लेवलचे ऑफिसीस 1-2 जाग्यार आमकां अपग्रेड करपाक जाय, ते अपग्रेडेशन करता, पण आमचे मेट्रोलॉजी इन्स्पेक्टर्स रेड मारतात, 25,000 रुपया फायन घालतात. पार्टनरशीप आसल्या 25 + 25 50,000 रुपया. आणि कितें सांगतात ते की तूं आमचो रूल बूक वाच म्हणून. स्पीकर सर, हे अशें केन्नाच जावंक शकना. रूल बूक वाच म्हणल्यार कितें? स्पीकर सर, हे ते सांगतात, सोरेकारांक सांगतात. सो एक दोन डिपार्टमेंट, एक्सायजूय येता, लिगल मेट्रोलॉजी येता. स्पीकर सर, हे अशें कशें जावंक शकता? जाल्यार रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑफ लेबल्स तो सिम्प्लिफाय कर. स्पीकर सर, आमी ईज ऑफ डुईंग द बिझनेस हेच्या सकयल जितके प्रोसेस सिम्प्लिफाय करपाक जाता पळय न्ही तितके करपाक घेतल्या. हांव परत एकदां सांगता, होय बी आसा पळय न्ही तोय जाय जाल्यार हांव सिम्प्लिफाय करपाक लायता. स्पीकर सर, म्हाका दिसता म्हणजे सोंपल्या उपरांत आनी विचारपाक तांकां काय उरोंक ना. तो प्रत्येक पंचवाडकर बरो भुरगो, तो म्हजे बरोबर कॉलेज सांगलें मरे तुका स्मार्ट. तो आतां करूंक लाय, ताका टार्गेट दी ना, तोय न्हिदतलो. तुवें कोणाक तरी बरो म्हटलो म्हणजे तो सामको खरंच बरो आसतो. आमी कॉलेज मेट. म्हाकाय बरें दिसना स्पीकर सर की खंयचे ऑफिसराक कोणाचे ओगीच तू सहसा कोणाक बरो म्हणून ताका कामाक लाय ना, तो तुमचे भशेन सगळ्या भशेन थंड. ना स्पीकर सर, हांव ताका सामको नेटान कामाक लायता आनी तेणी आतां विजयान सांगला म्हणटना आनीक नेटान काम करतलो तो. स्पीकर सर, मेन डिपार्टमेंट इज मायन्स डिपार्टमेंट. स्पीकर सर, मायन्स डिपार्टमेंटाचेर उलयता आसतना बऱ्याच जाणांनी वेगवेगळे विशय काडले की थोड्या जाणांक अजूनय दिसता की मायन्साचेर आमकां रेविन्यू येवचो ना म्हणून. नो ब्लॉक जे आसा पळय न्ही स्पीकर सर, हे आमी ऑक्शन करपा खातीर काडले. स्पीकर सर, आतां पर्यंत 45 crores ऑफ रुपीज आमच्या कडेन जमाय केले आणि म्हाका खात्री आसा की ज्या पद्दतीन तेंच्यांनी स्पीडअप केलां आणि भितरले 4 ब्लॉक पयलीं जे जाल्ले, भितरले 3 ब्लॉक तरी जे आसा पळय न्ही हे आतां बेगिनात बेगीन म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्यानूच सुरू जातले. एक तर सामको सुरू जाता ते EC लेवलाचेर पावल्या आणि म्हाका दिसता एक ब्लॉक जरी मेजर सुरवात जाला जाल्यार तांकां 300 ते 350 कोटी रुपया हो डायरेक्टली भरचे पडटले, विथ एन कन्सेशनल फी डायरेक्ट. स्पीकर सर, हातूंतल्यान वेगवेगळ्या पद्दतीचो रेविन्यू जो आसा हो गव्हर्मेंटाक येतलो, कारण रॉयल्टी तर येतली, कन्सेशनल फीज येतली, तेज्या भायर बाकीचे सगळे. म्हणून जरी ताका दिसलें की मायन सुरू जावचें, मायन 100% मायनींग जें आसा हें ह्या सिजनाक सुरवात जाता. बिफोर मार्च 2024. हय, बिफोर मार्च 2024. हांवें तुका आतां नोव्हेंबर डिसेंबर म्हटलां. एक मायन जें आसा कोणी तरी पेणी आमचे गणेश भवन विचारले ते केन्ना ना, मायकल विचारतालो राजेशाक बकेट भरून केन्ना सुरू जातलें काय म्हणून. हांवें ताका म्हटलें ह्या नोव्हेंबर पर्यंतच सुरवात जातली स्पीकर सर. त्या खातीर हो व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट की मायनींग सुरवात जातले म्हणून आमी 3 वर्सां जाली आयकता. स्पीकर सर, आय एम नॉट सेईंग एनीथिंग टू द चीफ मिनिस्टर. ही हॅज डन ऑल हीज एफर्ट्स. पूण जे वेगवेगळे स्टेजीचेर जे ताका ब्रेक पडटा, इवन EC क्लियरन्स, वेदर चीफ मिनिस्टर वील यूज हीज गूड ऑफिस टू इमिडिएटली क्लियर दॅट. कित्याक EC ना जाल्यार सुरवात जावची ना. वॉट गूड ऑफिस? देयर इज नो गूड ऑफिस देयर. गूड ऑफिस म्हणजे ही हॅज टू सी फायनली मायनींग सुरवात जातले जाल्यार ते सगळे जे आतां आमचे गोंयकार जे अनएम्प्लॉयड जाल्ले आहा, एम्प्लॉयड आसले ते अनएम्प्लॉयड जाल्या, तांकां जो तर कामाक लायतले जाल्यार मायनींग सुरवात जावपाक जाय विथ बाकीट. जे ट्रक्स जे आहा आमचे गोंयकारांचे चलतले, भायले येवंक जायना. जे स्क्रिनींग प्लांट आसतले थिंगा जे
JCB आसतले हे सगळे आमचे गोंयकाराचे यूज जावपाक जाय अशें म्हणूंक पारना कोणें ऑप्शन घेतला ते की ना आतां आमी आमचे सगळे ओन हाडला आमचे ओन ट्रक आहा आमचे ओन JCB आहा आमचे ओन स्क्रिनींग प्लांट आहा स्पिकर जर नाल्यार मायनींग करून फायदो कितें आहा येस आमचे ट्रेजरीन पयशे घेवन फायदो ना आमचे जॉब मेळपाक जाय सगळ्यांक स्पीकर सर जॉब जे आहा ते आमच्या गोंयकारांक मेळोंक जाय स्पीकर सर सर हो रस्तो तर मला ऐकून घ्या. तो रस्तो चुकला ऐकून घ्या. हे सायडीन जाय आसलो तो ऐकून घ्या. रस्तो चुकला स्पीकर सर 100% जे आसा पळय न्हू मायनींग एक्टिविटी चालू जाता आनी हांगासर आशिल्ली मशिनरीज ट्रक्स हेच कामाक लागतले भायले खंयचेच हाडपाक दिवचे ना आमी तेंय सांगता आनी सांगल्या तशें आमच्याच लोकांक कामाकूय प्रिफरन्स मेळटलो त्या ती म्हाका खात्री आसा की णव Because आमी जे ऑप्शन केले मुखेलमंत्री Complete जावं दे, complete. सकाळी एक स्टेटमेंट केलो की जे गोवा वर्कर्स युनियनाचेर की हय. तांकां ते ट्रान्सफरा हे जावपाक नाका दे आर इंटर स्टेट ट्रान्सफर स्पीकर सर स्पीकर सर हाऊ कॅन दे बी ट्रान्सफर्ड इंटर त्या संदर्भात विषय डिस्कस चालू न्ही हांगा अरे हो इम्पॉर्टंट इश्यू डिस्कस चालू न्ही हाजे पयलीं कॉलिंग सर अटेन्शन माझे ऐक म्हणून सांगता का ऐकून घे. स्पीकर सर तांच्यांनी जेन्ना त्या खातीर जॉईन जा म्हटलें काय ना तांच्यांनी पयलीं जॉईन जावपाक जाय आसलें ट्रान्सफर केलें जाल्यार स्पीकर सर सरकार खंय तरी बरें intervene करूं शकता. ते पण जॉईन join जालें नाही जावना. पूण आज सद्या यू यूज युअर ऑफिस न्हू Yes, गेट देम स्पीकर सर बजेट कितें जाता जाणा तांकां ट्रान्सफर इंटरस्टेट एक- अग्रिमेंटाचेर ते सायन मारता इंटरस्टेट म्हणून पोझिशन लीडर, कितको ऐकून जॉईन घे. जातले ऐकून मार. माय सीएम उडपाचो सायन माल मू पोझिशन लिडर स्पीकर सर तो ऑपोजिशन लिडर तो युनियन लिडर कसो उलयता स्पीकर सर अरे स्पीकर सर जे सर. जे जे मुखेलमंत्री स्पीकर सांगता सर. आतां जे आता तीन चीफ जाण मिनिस्टर उलयता की म्हाका कन्सर्न आसा स्पीकर सर हांव तांच्या खातीर उलयला तुका ती परत सांगता हय, हांव एकदां न्ही हांव कन्सर्न त्या कंपनी कडेन 2 फावटी उलयला हांव कंटिन्युअसली फॉलोअप करता हांव पयल्या दिसाच्यान तांकां सांगतालो जॉईन जाया म्हणून आज जाल्लें, आज जालें न्हू, mistake जालें न्हू, आतां- डॉक्टर शेट्टी आसा पेमेंट आमचो ओके, त्या ती सांगता म्हणजे तुका दिसता कितें तूच तेंचो कैवारी ना स्पीकर सर आमी कन्सर्न आसा स्पीकर सर ते हांवें म्हणून अग्रिमेंटाचेर ते बरयल्लें की दे विल बी ट्रान्सफर्ड इंटरस्टेट कितको जॉईन जातले त्या वेळार स्पीकर सर आमकां परत एकदां हांव इंटरव्हीन करता स्पीकर सर आनी त्या खातीर हांवें सांगलां ज्यांच्यांनी ई ऑप्शन्स घेतला त्या सगळ्या जाणांक परत एकदां म्हणजे थंयसरले कामगार घेवपाक जाय हाच्या खातीर सरकाराचो प्रयत्न सुरू आसा आनी ते Speaker sir, not ट्रान्सफरा only- क्लॉज काडपाले हाचे इंटरस्टेट स्पीकर सर भितरले नॉट ओन्ली द मेजर मिनरल्स बट मायनर मिनरल्सा खातीर सुद्दां प्रोसेस आमी स्ट्रीमलायन केला ज्यो बाकीच्यो सगळ्यो बसाल्ट आसतली कॉरी आसतली हाज्या सगळ्या खातीर तांकां इसी दिवन पयले फावटी जवळपास आमी 30 म्हणजे 60 काय कितें तरी बसाल्ट आनी बाकीच्या सगळ्या खातीर परमिशन दिल्या आमी इसी दिवपाचो प्रोसेस जो विदीन द स्टेट आसा तो फास्ट ट्रॅक करून सुरवात केला फक्त तांणी जे एकूच विशय सांगलो सँड मायनींग कोर्टाक आसल्या कारणान ते आमकां लिगलायज अजून करूंक मेळूंक ना ज्या प्रोसेसान आमचो NIO कडेन सुरवात आसा तो एकदा प्रोसेस कंप्लीट जालो काय सँड मायनिंगाचोय प्रोसेस इन फ्युचर आमी कंप्लीट करतले स्पीकर सर आमकां तांकां मायन लीज जेंच्यांनी घेतला तांकां इसी मेळून दिवपा खातीर जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन जे तांकां कितें सपोर्ट करपा जाय तोय करून जाता तितके बेगीन आमी स्पीकर सर कंप्लीट करता उरले स्पीकर सर आमी डंप पॉलिसी जी आसा ती हांवें सांगला त्या प्रमाणे ह्या म्हयन्या भितर ऑगस्ट म्हयन्या भितर डंप पॉलिसी क्लियर जातली आनी जवळपास 700 मिलियन्स ऑफ द ओर जो डंप करून आसा गणेश भाऊन तर रिक्वेस्ट केला फॉरेस्टान सुद्दां आसा तो काडपाक जाय म्हणून म्हणजे दॅट इज आमी पळयता तो फॉरेस्टान आहा तो काय काडूंक मेळटलो कितें म्हाका खबर ना बट विदावट दॅट ताज्या व्यतिरिक्त भायर लिजांच्या भायर आसतल्याचें सांगता हांव प्रायवेट लँडान आसतल्याचो सांगता हांव गव्हर्मेंट लँडान आसात कोमुनिदाद लँडांनी आसात हो ओर जो आसा गव्हर्मेंट ऑप्शन करतले डंप पॉलिसी ज्या पद्दतीन फायनलायज करता त्या पद्दतीन इन लायन वीथ द सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनान ती डंप पॉलिसी डिक्लेअर करता सो दॅट आमी जो टार्गेट केला रेव्हेन्यू मेळपाक तो म्हाका दिसता 80% तरी रेव्हेन्यू आमकां मायन्स डिपार्टमेंटांतल्यान आमच्या येतलो हाजी म्हाका खात्री आसा आनी म्हणून तर आमी तितको टार्गेट केल्लो आसा मायनींग एक्टिविटी स्ट्रीमलायन जावन सगळी कडेन सुरवात जातली हेजी हांव खात्री घेता मायनिंग करतले विशेष करून सेम चिर्याकाराचो विशय आसा पळय न्ही तो म्हजे कडेन येताले की हांव तुमचे कडेन बरेच वेळ हाडला पूण तो विशय एकदांचो सोंपोवंक जाय बारीक मनीस ते स्पीकर सर चिऱ्याकारांक सुद्दां आमी स्पीकर सर तांकां परमिशनां दिल्या जेणी इसी हाडल्या म्हणजे जेणी इसी हाडल्या तुमकांय खबर आमी इंटरव्हीन करून मदीं आमी मिटींग घेतलेली जो एनवायरमेंट क्लियरन्स जी आमची स्टेट कमिटी आहा त्या कमिटी कडल्यान जेणी इसी हाडून दिली तितक्या जाणांक दिल्या आनी ऑनलायन प्रोसेसान सुरवात केला फक्त तेणी म्हटलें ते एक पोर्टलाचेर घालपाक जाय
तो एक विशय हांव करपाक लायता म्हणजे खंयसर आमी इसी दिल्ली आनी खंयसर ना तेंय करपाक लायता कारण टिक्के करपाची ट्रान्सफरंट करपाची आमची तयारी आसा स्पीकर सर. Because sir, जे ई ऑक्शन जाल्लें हांवें मुद्दो मागलेलो ऑलमोस्ट 3 months on the 8th, 9th and 10th 8,59,496 tons 3 म्हयने जाले जो रिजल्टूय येना. वाय इज इट पेंडींग? कितें कितें ई ऑक्शनिंग जे जाल्लो ओवर ऑफ 8,56,000 ई ऑक्शनिंग केल्लो आतां 3 इट टूक प्लेस ऑन 8th, 9th and 10th of May. हय 3 म्हयने जाले हेज रिजल्टू ना. ई ऑक्शन जाल्लो त्या ओवराचो रिजल्ट ना म्हणजे डिक्लेरू केलो ना कोणा पळटो 3 म्हयने जाले. काय तो तांकां दिला आसतलो कोणा ना चॅक कर स्पीकर सर. तुवें कोणाचो हे केल्लो तुवें कितें चॅक कर. हांव पळयतां म्हणजे स्पीकर सर ह्या प्रोसेसान डे टू डे हांव केन्ना पडना कारण हांव कित्याक म्हटलं हांव केन्नाच पडना. कोणी जो ई ऑक्शन घेतात जो कोण H1 आसता ताका तो डायरेक्टली मेळटा. 28th ई ऑक्शनाची ऑर्डर सद्या इशू केल्ली आसा तेणी. 28th ई ऑक्शन ताज्या पयलींचे सुद्दां कोणाच्योच कांयच पेंडींग ना आमच्या कडेन. 28th ऑक्शन 8th, 9th and 10th जे मे 8th, 9th and 10th May 8,59,000. स्पीकर सर आमी डेट वायज वतना आमी त्या ई ऑक्शन 28th पेंडींग आहा. खंयचे ई ऑक्शन तें सांग म्हाका म्हणजे हांव ताका विचारूंक शकतलो. वीच ई ऑक्शन 26, 27 आतां सांगत मरे 8th, 9th and 10th May. 8th, 9th आनी 10th ई ऑक्शन इट इज अ 28th ई ऑक्शन ताच्यो ऑर्डर ज्यो आसा त्यो आतां इशू केल्यो. हय इशू केल्यो हा हय 28th ई ऑक्शनाच्यो ऑर्डर म्हाका दिसता कितल्या दिसा कित्याक करूं नाका मू आज अंत केले. हा तेका एका डिले जाल्लो तेच सांगो तुका डिले जालो तेच सांगो. खूब मॉनिटर करता मरे. मॉनिटर करूं पडटा न्हू. आतां तुका मॉनिटर करपाक मुगे काम तें तुका मॉनिटर करपाक. आनी हांव स्पीकर सर हांव तितूर वचना म्हण हांवें सांगलें की इट इज रुटीन प्रोसेस कित्याक तरी डिले जाला आसतलो. अदरवायज आमी 28th ई ऑक्शन तें हांव परत एकदां प्रोसेस फास्ट ट्रॅक करपाक लायता. जो H1 येता आनी जाका खंयचो ओवर पडटा पळय न्ही ताका आमी तो दिता स्पीकर सर. स्पीकर सर हांव तुमचो चड वेळ घेवचो ना. आय एम गोईंग मायन्स जालो स्पीकर सर. सिवील एविएशनाचेर एक्चुली स्पीकर सर सगळ्यांचो मेन कन्सर्न इज इन दाबोलीम एअरपोर्ट. आमी परत सांगलां म्हणजे सगळे उलयता आसतना मोपा सुरू जाल्या उपरांत दाबोली कारण एक सगळ्यांचो कन्सर्न आशिल्लो कारण एअर इंडियाचे एक फ्लायट शिफ्ट जाले म्हणल्या उपरांत बाकीच्योय जातल्यो काय कितें हो कन्सर्न आसा. स्पीकर सर आमी एविएशन मिनिस्टरा कडेन एसेंब्ली आनी कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन एसेंब्ली सोंपना फुडें हांव मिस्टर माविन आनी रोहन हेंच्यांनी वचून पर्सनली मिटींग घेवन हो इशू स्पीकर सर रिजॉल्व करता. बट परतूय फ्लोर ऑफ द हावस सांगता की आमच्या सरकारा कडल्यान दाबोली एअरपोर्टा वयली खंयचीच फ्लायट हांगासल्यान तेवटेन डायवर्ट करपा खातीर वयची ना. हांव इंटरवीन करून सांग कितें. स्पीकर सर हांव तुका मुद्दम सांगता तूं एश्योरन्स दिल्लो फाटल्यान एरोफ्लोट आनी तुवें ऑलरेडी गेल्यो एरोफ्लोट आनी चार्टर्स 2 चार्टर ऑलरेडी गेले आफ्टर युअर एश्योरन्स. खंयच्यो चार्टर्स 2 रशियाच्यो एक युनायटेड किंगडम आनी एक रशियन एरोफ्लोट. स्पीकर सर हांव चॅक करता. ओके मागीर एश्योरन्स दीत रावतले आमगे ह्यो चार्टर वसत रावतले. सर आमी सालसेटा सावता काबार. इम्पॉर्टंट इश्यू मुखेलमंत्री हॅज टू इंटरवीन इन दिस. इट इज व्हेरी सिरियस. 10 तारीख म्हळ्यार सगळे गेले. सिरियस 10 तारीख म्हळ्यार सगळे वयतले स्पीकर सर. एरोफ्लायट गेले ओमान गेले. ओमान बी पयले गेले ते म्हणजे ते सगळे. स्पीकर सर हांव सोमार दीस पर्यंत रिपोर्ट घेता. ह्या सोमारा रिपोर्ट घेता. Only give an assurance saying that those who have gone there, bring them back. How he will bring? Huh? It's gone. No. It is in their hand. Those double engines. Sir. No. Speaker, sir. You give an honorable chief minister give an assurance. No. It is very important. Let the chief minister, since if they don't understand and don't listen to the chief minister, then what is the point we discussing here? Let the chief minister say, let he'll bring it back. उत्तर दिवन ना दी सांग पोतून आठ म्हणून सांग. आठ रे ना सांगोता सर स्पीकर चीफ मिनिस्टर सर ना सांग दिया सांगोता राव सांग. सर जे ज्युरिडिक्शन जे आहा पळय न्ही म्हणजे हांव एक कित्याक सांगता तेणे एक कन्सर्न म्हणजे एविएशन मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडिया
हाज्या ज्युरिडिक्शनान हो विशय येता त्या खातीर म्हाका फ्लोर ऑफ द हाऊस स्पीकर सर, इट इज द मॅटर ऑफ द स्टेट. तुवें सांगपा जाय, इट इज युअर एअरपोर्ट, यू शूड टेक अ डिसिजन, नॉट द सेंट्रल मिनिस्टर्स. यू आर द हेड ऑफ द स्टेट. Chief Minister had given assurance just few days back. You tell, give an assurance. स्पीकर सर त्या let खातीर us be हांवें clear. सांगलां हांव सोमार दीस बसून ह्या घ्या. विशयाचेर स्पीकर सर हांव सोमार दीस जो आहा पळय न्ही हांव डिटेल फाल्यां आनी परवा भितर सगळो रिपोर्ट घेवन सोमारा जो आसा पळय न्हू हाजेर हांव But सांगता. positive, they should be back. स्पीकर सर सगळ्यांचो कन्सर्न सिव्हिल एविएशनाचेर तितकोच आशिल्लो आनी दुसरो एक सामको फर्मली इतार्थ सांगता तुका हांव सोंपोंक ना अजून तेणी जो की आमकां मोपा एअरपोर्टा वयल्यान रिव्हेन्यू केन्नाच्यान सुरवात जातलो काय म्हणून मोपा एअरपोर्टा वयल्यान फ्रॉम द 31 मार्च 2024 उपरांत म्हणजे फ्रॉम द एप्रील ऑनवर्ड्स या मे ऑनवर्ड्स मार्च फ्रॉम मार्च 2024 आमचो 37.6% रेव्हेन्यू जो आसा सरकाराचो हो सुरू जाता. स्पीकर सर दुसरें ज्या कन्सेशनर एग्रीमेंट जो आसा त्या टर्म्स एंड कंडिशना प्रमाणेच आमी ताका अलाव करपाक जाय तितक्योच गजाली केल्ल्यो आसा. ताज्या पलीकडे आमी कसलीच गजाल टर्म्स एंड कंडिशनाच्या भायर एक सुद्दां करूंक ना. एरो सिटी प्रोजेक्ट तेंच्यांनी जो कंप्लीट करपाक जाय आफ्टर ऑल जो रेव्हेन्यू आमच्या बरोबर शेअर करपाक जाय तो 100% रेव्हेन्यू जो आसा हो आमच्या बरोबर शेअर मार्च 2024 सरकाराक रेव्हेन्यू मेळपाक सुरवात जातलो. स्पीकर सर ते कितें जालें स्पीकर अरे मे स्पीकर करेक्शन करचें इट इज मे. स्पीकर सर कोड F कंप्लायंट म्हणून आसता वायड बॉडीड एअरक्राफ्ट तेन्ना पयलीं आमी मोपाक ओपोज करताले तेन्ना तुमी कितें सांगताले मोवीन बद्दल सांगतालो A380 येतले 747 येतले आतां खंय येना ते. इट इज नॉट कोड F कंप्लायंट. आय एम टेलिंग यू नो चेक मोपा एअरपोर्ट इज नॉट कोड F कंप्लायंट. मेक इट नाव वी नो दाबोली इज गोईंग एटलीस्ट मेक दॅट एअरपोर्ट स्ट्रॉंग. That also you are not making strong and this is also not Dabolim is not going, Dabolim is gone. दाबोली गेलते आता आनी उलोवची न्ही. लेट अस मेक एटलीस्ट दीस मोपा तुका स्ट्रॉंग. तेन्ना मोवीन मेन सपोर्ट करतालो 380 येतली 380 येतली काय येना 380 बिटी खंय येता 380 कोड F कंप्लायंट ना. स्पीकर सर म्हाका स्पेसिफीक आन्सर दी. स्पीकर सर देर इज नो एअरपोर्ट इज रेडी revenue is coming in May. He is telling all this, but it is not compliant to become an international airport, to land big aircrafts. We are going to bring the small aircrafts to take you to Qatar. ती कोता येना व्हडली येवंक जाय जाल्यारूच तो एअरपोर्ट. स्पीकर सर ताणें सांगले ते प्रमाणे इंटरनॅशनल एअरक्राफ्ट हांगा येवपा खातीर आमकां जो कोड F कंप्लायंट इट इज सर कोड F कंप्लायंट वील बी इन द थर्ड फेज तो कंप्लीट जातलो. ओके त्या खातीर स्पीकर सर जाता तितके बेगीन आमी ताका करपाक लायता. स्पीकर सर तेन्ना म्हणसर गोंय जालें सपाट ना त्या म्हणसर कोचीन विजय सरदेसाई चल वालोर तुका नॉर्थ गोंयच्यान आसून an assurance घेवंक जाय from civil aviation that no more international aircrafts will move from Dabolim नाजाल्यार त्रास आहा. दाबोलीचे allied activities जे आहा ते सगळे बंद जातले. Businesses will shut. No, you. I'm explaining. हाजेर चर्चाय पयली जाल्ली आसा. Honorable Chief Minister. हाजेर चर्चाय पयली जाल्ली आसा. मुख्यमंत्री सांगले आसा की सोमारपर्यंत Allegation वचपाची अत्यंत गरजेची गजाल. पहिल्यान चर्चा जाल्ली आसा. Speaker sir. मुख्यमंत्री चला एक मिनिटानूच सोपयता हांव की डेलिगेशन हे केन्ना वयतले. सिव्हिल एविएशन मिनिस्टरा कडेन डेलिगेशन केन्ना वयतले. स्पीकर सर वचपाची गरज आहा. स्पीकर सर थिंगासोर नाल्यार सगळे बिझनेस ठप्प. स्पीकर सर सिव्हिल एविएशन मिनिस्टरा कडेन सर आमी डेलिगेशन घेवन म्हादय गेले कितें जालें उदक डायवर्ट जावपाचें ना जालें. ते डेलिगेशन जेन्ना शेणपाचें आहा तेन्ना डेलिगेशन तेन्ना तुमी वचा एअरपोर्ट गेलो. सभासद बसून घ्या सगळे. विजय सरदेसाई वेंजरी गॅस बसून घ्यात. स्पीकर सर हांवें आन्सर दिल्ले नाका तांकां. उत्तर दियात तुम्ही. सर म्हादईचें डेलिगेशन गेल्या उपरांत म्हादई प्रवाह ऑथॉरिटी ही आतां तो फॉर्मूय जालो आनी आजुनूय आमी सांगता वी आर फर्म म्हादईच्या बाबतींत. ओके आतां त्या खातीर स्पीकर सर हाजेरूय डेलिगेशन घेवन आमी सर माझे हे प्रवाह फॉर्म जाला पण ते प्रवाहान काय कोण मेंबरू नाही मेंबरू नाही आमी फक्त
डिपार्टमेंट ऑफ द पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप इट इज यू डोंट टेल मी द काँग्रेस गव्हर्नमेंट एक मिनिट. अनकॉल तुका एक मिनिट. तुम गेल्ले मग तिका तुम स्टार कॅम्पेनर आले मरे तुम करू जाय इरे आले माव काँग्रेस गव्हर्नमेंट आले पोझिशन लीडर बसून घ्यात. मागीर तो क्रॉस टॉक कितें उलयता स्पीकर सर स्पीकर सर म्हणत म्हाका दिसता अपोजिशन लिडर उबो रावन उलोवंक जाय तेणी बसोन कितें तरी उलयला आसतलो दॅट इज नॉट व्हॅलीड म्हणटा तसो तूं उबो रावन तेच्या वांगडा उलोव नाका तूं स्पीकर सरा वांगडा उलय क्रॉस टॉक तूं करता स्पीकर सर येस स्पीकर सर आमचे डिपार्टमेंट ऑफ पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप हे PPP जे उरला पळय न्हू म्हणजे PPPच्या वतीन आमकां मेनली आमी आमचो एअरपोर्ट जो आमी हे केलो वो एक्झिक्यूट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हो PPPच्या वतीनच केलो कन्वेन्शन सेंटराची बीड 2 टायम फेल्युअर जाली आमी तिसरे फावटी आमी बीड परत करपाचें आसा आमी रिसेंटली आमचो हाजो प्रोजेक्ट आमी घेतला स्पीकर सर मॅरिटायम स्कूल हो प्रोजेक्ट आमी स्पीकर सर कंप्लीट केला तोय जाता तितके बेगीन आमचो मॅरिटायम स्कूल हो कंप्लीट जातलो ओके स्पीकर सर आमी PPPच्या वतीन वेगवेगळे प्रोजेक्ट हे इन फ्युचर आमकां वेगवेगळे डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट PPPच्या तत्वाचेर करपाची आमची संकल्पना आसा डेफिनेटली म्हाका दिसता वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी सपोर्ट करीत जाल्यार खूब बऱ्या पद्दतीन पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप ह्या पद्दतीन आमी ते प्रोजेक्ट कंप्लाय करूं शकता म्हाका दिसता स्पीकर सर आयच्या डिमांडांतले सगळ्यो तांणी वयल्यान तेंच्यांनी विचारून सुद्दां तेंचे जे कितें कट मोशन आशिल्लें त्या सगळ्यांचेर हांव प्रत्येक गजालीचेर तेंचे हांव आन्सर करपाक शकला म्हाका दिसता एकूय गजाल तांची उरूंक ना स्वयंपूर्ण सर एक उलया जे पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिपाचे उलयले न्हू तूं पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप इन दॅट देर इज अ मेन्शन ऑफ संजीवनी जे ताका बस ट्रक टर्मिनस म्हूण तुमी जागा दिल्या ते इथनॉल हो इश्यू आहे इथनॉल प्लांट थिंगा केदो येतले इथनॉल प्लांट आमी स्पीकर सर आमी ऑलरेडी तेजेर एक फावटी आमी टेंडर फ्लोटूय केलो RFQ फ्लोटूय केलो कोणूच त्या पद्दतीन तो प्लांट कारण गोंयांत ऊस जो आहा पळय न्ही हो तांचें म्हणणें 10-20 टन जाता फक्त 3 म्हयन्या प्रोजेक्टा खातीर कोण येवपाक पळयना आमी त्या शेतकऱ्यां वांगडा म्हजी रिसेंटली मिटींग जाल्या फाटल्या 3-4 दिसां पयलीं हांवें तांकांय सांगलां आजुनूय जर खंयची कॉपरेटीव बेसिसाचेर सुद्दां जर करपाक इथनॉल प्लांट येवपाक तयार आसात जाल्यार आमी तो प्लांट तांकां तयार करपाक दिता आमी तांकां स्कीम जी दिल्ली पळय न्ही इज अ एक्झीट पॉलिसी स्पीकर सर त्या खातीर सांगता तांकां सुरवातीकूच 5 वर्सां आमी एक्झीट पॉलिसी दिल्या जेणे करून तांकां वेवस्थीत रित्या पयशे आमचो बाब मंत्री सुभाष फळदेसाय होय तांकां घेवन तेन्ना तो थंय आसलो आतां दुसरो आयला थंयसर पूण आमी एक्झीट पॉलिसी जी आसा पळय न्हू त्या पॉलिसीच्यान तांकां क्लियर कट सांगला पण आतां रिसेंटली मिटींग जाल्या उपरांत सांगलां कॉपरेटिव्हच्या बेसिसाचेर सुद्दां जरी कोण तयार आसात करपाक मेळ्ळें न्हू ते आतां पयर मेळून गेले सो ते इश्यू मातशे रिजॉल्व ते स्पीकर सर हांवें परत सांगलें की ते जर कोणाकूय घेवन येता आसत जाल्यार आमी स्पेशल म्हणजे तुमकां विश्वासान घेवन सुद्दां आमी तांकां परमिशन दिवपाक तेंच्या खातीर आमी दिवपा खातीर तयार आहा स्पीकर सर बट तो चलप प्लांट कोण जर चलोवपाक आयले जाल्यार आमी स्पीकर सर तो दिता म्हाका दिसता स्पीकर सर आमी अशा पद्दतीन हांवें एकूय तेंचो कट मोशनूय उरूंक ना स्पीकर सर ओके आमी सगळे कट मोशन सुद्दां तेंचे हांवें आन्सर केल्या फक्त एकूच म्हणजे गिफ्ट नोटिफाय जावंक ना म्हणल्यार गिफ्ट फक्त आमी कमिटी घालपाची उरल्या ती एकदां गिफ्टाचेर कमिटी घालता वेगवेगळ्या म्हणजे GIM बिट्स हे हेड सगळे काडून तांकां प्रोजेक्ट एक जो आहा तो वेवस्थीत रित्या तेंच्या बरोबर मेळून स्पीकर सर आमी काम करपाचें थारायलां ओके म्हाका दिसता स्पीकर सर आनी तेंचो एकूय तेंच्यांनी सगळे कट मोशन जे आहा पळय न्ही हाजे वेळेला आयचे तरी कट मोशन तेंच्यांनी फाटीं घेवचें कारण आयज फायनान्स डिपार्टमेंट आसा म्हणून अदरवायज तेंच्यांनी कारण तेंच्यांनी सगळें म्हाजे कडल्यान प्रॉमिसूय करून घेतला विजयानी घेतलें वेंदीन घेतलें क्रुजान घेतलें आतां तो आनी तूं पळय मरे तेजेर माननीय मुख्यमंत्री कितले मिनट वेळ जाय अर्देवरूच वाडयल्ले आमी हय तुमी 10 मिनटांनी सोंपया स्पीकर सर सभागृहाचें कामकाज 10 मिनटांनी उडयता हय स्पीकर सर अशा पद्दतीन म्हाका दिसता म्हणजे आमी विजन डॉक्युमेंट तयार करपाक घेतला आतां सांगता जे आमी चिंतन शिबीर जाल्लें तेजें विजन डॉक्युमेंट तयार करूंक ना म्हणटालो पळय न्ही
प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आमचे विजन डॉक्युमेंट फॉर द विकसीत भारत 2047 हाच्या अंतर्गत विकसीत गोंय 2047 म्हणजे आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनेंतल्यान स्वयंपूर्ण गोंय ही संकल्पना अस्तित्वात आयली आनी तेजेर खूब बऱ्या पद्दतीचें काम गोंयांत केलें. आमी कितें काम केलां आनी स्वयंपूर्ण गोंय 2.0 हाच्या अंतर्गतूय स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हो कार्यक्रम आतां सुरवात केला. त्या खातीर आमी जें काम हातांत घेता त्या ती विकसीत भारत ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल विकसीत गोंय 2047 आझादी का अमृत महोत्सव करता आसतना फुडल्या 25 वर्सांक गोंय कशें आसचें, कशा पद्दतीत गोंयचो विकास जावचो, एग्रीकल्चर सॅक्टरांतल्यान IT सॅक्टर पर्यंत ह्या सगळ्या हाचो विचार आमी कंटिन्युअसली करता. आनी म्हणून तर आमी टुरिजम सॅक्टर आसतलो किंवा बाकीच्या सगळ्या सॅक्टरांत गोंयांत एम्प्लॉयमेंट जनरेशन कशा पद्दतीत जावचें, गोंयांत एग्रीकल्चर कशें वाडचें हाजो विचार सरकार करता. आनी म्हणून आयच्या सगळ्या कट मोशन तेंच्यांनी फाटीं घेवचें, डिमांडाक तेंच्यांनी सपोर्ट करचो आनी विकसीत गोंय करपाक तेंच्यांनी आयज सपोर्ट करचो इतकेंच सांगता आनी म्हजें भाशण सोंपयता. देव बरें करूं. नाही हाचेर भरपूर चर्चा भरपूर जाली. हां सांग. GSIDC प्रत्येक आमदाराक फंड पूण एकट्याक उलोवपाक दी मरे. यू हॅव द बजेट एटलीस्ट सम फंड दॅट यू विल गिव फॉर GSIDC टू ईच अकॉर्डिंगली वी विल पुट आउट. 60 वर्साच्या कार्यकाळांतल्यान पयलेच फावटी PWDन आमदाराक म्हणून फंड दिला तो आनी सेपरेट PWD 2.57 विलेजीस आहे तो सेपरेट फंड मागता. 35 lakhs पडटा एक विलेजीक 7 विलेज आहे 35 lakhs एक विलेजी पडटा जाल्यार 2.5 crores जाता. व्हडले कटमोशन फाटी घेनात. एक मिनिट स्पीकर सर मोशन फाटी घेतात तुम्ही. विकसीत गोंय जावपाक स्पीकर सर विकसीत गोंय जावपाक स्पीकर सर मात स्लो GSIDC टाइम आहा. राव स्पीकर सर वन मिनिट स्पीकर सर विकसीत गोंय जावपा खातीर सगळ्या मंत्र्यांक 3 कोटीचें परमिशन दिवचें. फायनान्स डिपार्टमेंटान फक्त इन्फॉर्मेशनाकूच दिला. आमी ताजे म्हऱ्यान वचून काम करून घेता एग्रीकल्चराचें हे ते पावरा खातीर उरता आनी कोणा खातीर आनी विकसीत करता. तांकां दिला 25 लाख आनी आपल्याक घेतला 3 कोटी. हें कितें स्पीकर सर? विकसीत गोंय करपाक तांकांय म्हाजे पावर हें करा मरे आमकां. स्पीकर सर बरें ओगी बसून आहा. विकसीत गोंय करपाक खंयसरूच पयशांची कमी पडची ना हांव तेजी खबरदारी घेता. सगळे पयशे येता म्हणून रडटा ते. पैसे आय होईल पैसे आल्ले दादा कोटी कोणी आल्या तुमकां पैसे आय जाल्या एक अल्टरनेटिव्ह कसा. स्पीकर सर हांवें डिमांड केल्लो रिगार्डिंग दीस टू एश्योरन्सीस जाय आमकां. आज डिमांड ना काबार रिगार्डिंग दीस टू रोड्स फायनान्स डिपार्टमेंटा फायला स्पीकर सर सेंटराचे कोणाचे उलयले ना. आनी हांव फुडें वता मुगे दोन वळेरे प्रमाण 4 एसटी ट्रायबलान 2 फायला तुका स्पीकर सर मुगे जाले 2 मिनटां विषय सोंपलो. तुवें उलोवपाक दिना. सर आतां वळेरे प्रमाण गेल्यो 4 अ क ड हें कितें जिल्ल्या संबंधीत मागण्याचे क्रमांक 8, 9, हें नाका 11, 12, 30, 32, 46, 75, 79, 80, 81, 83, 84 आणि 88 वयल्यो कपात सुचोवण्यो सभागृहाच्या मतदानात घालता. जांकां मान्य आसा ताणें हय म्हणचें, जांकां मान्य ना ताणें ना म्हणचें. ना म्हणटाचें म्हणणें मान्य जालें, ना म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. कपात सुचोवण्यो नामंजूर जाल्यो. आतां वळेरे प्रमाणे आयच्या दिसाच्यो मागण्यो क्रमांक 8, 9, 11, 12, 30, 32, 46, 75, 79, 80, 81, 83, 84 आणि 88 सभागृहाच्या मतदानात घालता. जांकां मान्य आसा ताणें हय म्हणचें, जांकां मान्य ना ताणें ना म्हणचें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें, हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. मागण्यो क्रमांक 8, 9, 11, 12, 30, 32, 46, 75, 79, 80, 81, 83, 84 आणि 88 नामंजूर जाल्यो. मंजूर जाल्यो. मंजूर जाल्यो. येस.
आत्ता श्रमदाम ह्या कन्सेप्टा संदर्भांत म्हाका मुख्यमंत्री म्हाका शाबासकी दिली. फाल्यां त्याच विशयाचेर 10:30 वरांचेर एक पुस्तिका मी प्रकाशीत करता. त्यामुळे सगळ्या सभासदांनी 10:30 वरांचेर PSCच्या हॉलांत तुमी येवचें अशें तुमकां एक आमंत्रण दिता. सभागृहा मुखार कांयच कामकाज नाशिल्लें. आतां हांव सभागृहाक बिरेस्तार 27 जुलय 2023 सकाळीं 11:30 स्थगीत करता.